सुरू कर की तू शेवट करणार तुम्ही बोलताय पहिला. हॅलो. बोला बोला. हां, साहेबांचं काम मला अतिशय आवडते. पहिल्यापासून मला साहेब आयडॉल सारखे आहे म्हणजे. आणि साहेबांनी आजपर्यंत जे काही आमच्या भागात म्हणा, पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात म्हणा कामं केलेत, त्याच्यानुसार असं वाटतं की साहेबांनी मुख्यमंत्रीपद पण भूषवावं अशी त्यांना शुभेच्छा. प्रश्न तुम्ही सांगा, ते सोडवायसाठी काय करायला पाहिजे ते सांगा. तुमचे काय प्रश्न असतील काय? आमच्या भागात आता कचऱ्याचा प्रश्न भरपूर आहे. बरोबर, शहरात आहे. हां, शहरी भाग. मग ती कचऱ्याच्या घंटागाडी वगैरे रेग्युलर येत नाही. बरोबर, त्याच्यासाठी काय करायला असेल तर बघा. सकाळी आता प्रश्न आला होता, शहरातल्या काही मुलामुलीने हा प्रश्न सांगितला होता. आता काय करतोय आपण, महापालिकेच्या घंटागाड्या असतात त्या राऊंड घेतात. तर आता 100-1 घंटागाडी आहेत आपल्याकडं, त्यातल्या 10, 15, 20 साधारणपणे रिपेअरमध्ये असतात. त्यामुळे त्यांचा राऊंड होत नाही टाईमवरती. त्यामुळे जो सकाळी त्या 8ला किंवा 7ला येतात त्यावेळी स्पीकर चालू असतो त्यांचा, त्यामुळं आणि परत नंतर तो राऊंड होत नाही. त्यामुळे आपलं आता काय चाललंय, मी महापालिकेला सांगतो की अजून गाड्या घ्या, म्हणजे 2 राऊंड होतील त्यांचे. कारण की कचरा समजा आता साने गुरुजीमधनं जर गाडी निघाली तर ती कसबावाड्याच्या झूम प्लांटला यायला अर्धा तास, तिथं डम्पिंग करायला लाईन असते, परत ती 50 गाड्या असतात तिथं, म्हणजे 25, 30, 50 ते डम्पिंग करायला तासभर, आणि परत जाईपर्यंत तो माणूस घरात नसतो. त्यामुळे आमच्या डोक्यात काय चाललं आहे की त्या भागात कलेक्शन प्लांट करता येईल का, त्या टिप्परमधला बारक्या ह्याच्यातला घंटागाडीतला कचरा एक ठिकाणी गोळा केला जाईल आणि मग तिथनं डंपरमधनं आणलं जाईल, ती घंटागाडी परत 10 मिनिटात तिथं येईल. तर आता महापालिकेला माझं म्हणजे मी पालकमंत्री असताना काही टिप्पर घेतले, आता परत आम्ही विनंती करतोय त्यांना की बाबा तुम्ही लवकर घ्या. आणि तर बेसिक काय झाले की कोल्हापूर शहरामध्ये 4.5 वर्षी इलेक्शन नसल्यामुळं, नगरसेवक नसल्यामुळं, मग कोणी कुठल्याही पार्टीचा नगरसेवक असू दे, कोणाचा कुठल्या पार्टीचा असा विषय नसतो, एक रिप्रेझेंटेटिव्ह असला की लोक फोन करून सांगू शकतात. ते नसल्यामुळं हा प्रॉब्लेम थोडा आता आपल्याला जास्त भेडसावा लागला. आणि थोडं आपल्याकडं पण थोडं सिविक सेन्स आपलं वाढलं पाहिजे की सकाळी 7ला येत असेल गाडी तर आमचा कचरा त्याच्या आधी आम्ही तयार ठेवून त्यांच्याकडं दिला पाहिजे. आता 90% गोळा होतो, 10% गोळा होत नाही, 90% गोळा होतो. तर आता हे 100% कसा गोळा होईल तो आपण प्रयत्न करूया. आणि सर अपंगांच्यासाठी म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी सोपं काय अजून करता येईल तर ते बघा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी रॅम्प असतील असं काय नाही. तसा शासनाचा नियम आहे की 100% रॅम्प सगळीकडं पब्लिक प्लेसेसवरती 100% पाहिजे असं आहे. आम्ही मध्ये सुद्धा फार ठिकाणी करायला लावले रॅम्प. आता तुम्हाला कुठं वाटते कुठं नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे? परत आपल्या ठराविक ठिकाणी म्हणजे कॉलेजेसमध्ये म्हणजे अजून बाहेरच्या वगैरे नाही. आता मला गोखले कॉलेजमध्ये आहे, गोखले कॉलेजमध्ये आहेत सगळी सहकार्य करतात, खरं बाहेर विवेकानंदला वगैरे नाही. अशा कॉलेजेसना वगैरे म्हणजे ठीक आहे ना, हे चांगला मुद्दा दिलाय तुम्ही. परत त्याचं मी एक फॉलोअप घेतो की सगळीकडेच ते रॅम्प करावीत म्हणून त्याचा फॉलोअप घेतो. किंवा रॅम्प ज्या ठिकाणी केलेला आहे दाखवायसाठी तो सोयीच्या ठिकाणी पाहिजे. असेल रॅम्प कर तो तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाही. ठीक आहे, चांगला विषय तुम्ही मला सांगितलं. बरं, हॅलो सर, माझं नाव सानिका संजय मेंज फ्रॉम मौजे सांगाव. तुमच्यासाठी क्वेश्चन असा होता, तयार करून आले ती प्रश्न. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या आहे, विशेषतः सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता कमी आहे, यावर आपलं मत काय? काय झालंय की प्रत्येक गावात वेगवेगळ्या योजना 20-25 वर्षात झालेल्या आहेत पाण्याच्या योजना. मग त्यात केंद्र शासनाचं पार्टिसिपेशन असतो, स्टेट गव्हर्नमेंटचं असतं आणि ग्रामपंचायतचे काही पैसे असतात. आता गेल्या 3 वर्षापूर्वी जलजीवन मिशन म्हणून एक मिशन देशामध्ये राबवलेलं आहे की 100% पाणी पोचवायचं. त्याचे आता प्रत्येक गावात सर्वे झालेले आहेत. प्रॉब्लेम काय येतो यात की सेन्सस आपला 2011 साली झाला आहे आणि कुठलीही योजना शासनात येते त्यावेळी सेन्ससवर आधारित येते. ती लोकसंख्या काय, पॉप्युलेशन काय, त्याच्यावर आधारित येते. आता देशभरामध्ये या जलजीवन मिशनची कामं सुरू आहेत आता, आणि तो प्रयत्न होता की 2024पर्यंत केंद्राची इच्छा होती की 24पर्यंत ते पूर्ण करावं. ते अजून झालेलं नाही.
म्हणजे त्याला अजून एक वर्षभर साधारणपणे लागेल. वर्षभरात बऱ्यापैकी 90% प्रॉब्लेम सुटतील. परंतु वाढीव जी गावं वाढत आहेत त्याचं जर त्यांनी त्यांच्या DPRमध्ये इन्क्लूड केलं असेल तर मग पुढं सस्टेन होईल ती. नाही तर आत्ताचंच कन्सिडर करून वाढीव गावात तो प्लॅन काय त्या ग्रामपंचायतनं बघायचा असतो. म्हणजे जी ग्रामपंचायत सरपंच असतात त्यांची जबाबदारी असते. तो DPR तयार करून घेतला, गाव कुठल्या बाजूला वाढणार आहे त्याचा विचार पुढच्या 10 वर्षाचं प्लॅनिंगमध्ये केला आहे का हे त्या DPRमध्ये असतं. आता जिल्ह्यामध्ये सगळीकडे ते DPR झालेले आहेत. त्याचं मी पालकमंत्री असताना त्यावेळी बरेच DPR झाले. आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही पुढच्या 10-20 वर्षाचा विचार करा. आणि दुसरं फ्लोटिंग पॉप्युलेशन हा एक मेजर इश्यू आहे. आता तू सांगावमधनं कोल्हापुरात आली बरोबर, कोल्हापूरची पाण्याची विचार करता तर तू जे कोल्हापुरात येते तुझ्यासारखे 1 लाख लोक दररोज कोल्हापुरात येतात. किती? हां, म्हणजे विद्यार्थी, नोकरी, पर्यटक हे सगळे पाणी पितात. तर ह्यांचा विचार आपण त्या प्लॅनिंगमध्ये करत नाही. मी इन्सिस्ट करतोय, नियम नाही आहे. नियम काय की मग त्याला फ्लोटिंग पॉप्युलेशन नियमात नाही आहे. खरं मी इन्सिस्ट करतो सगळीकडे करायला. तर तसं जर गावांनी केलं असेल तर मग ते प्रॉब्लेम खरं अजून 1 वर्षभर लागेल ह्या सगळ्या योजना पूर्ण व्हायला. नमस्कार सर, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की महाराष्ट्रातील आमदार खासदार यांना नियमाचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे का? ॲक्च्युली आमदार झाल्यानंतर पहिलं आम्ही लायब्ररीत गेलो 20 वर्षापूर्वी. विधिमंडळाच्या लायब्ररीत आम्ही दररोज बसायचो आणि विधानसभा आणि विधान परिषदची नियमावलीचं पुस्तक आहे ते, म्हणजे स्वतः मला अभ्यास करायची इच्छा असल्यामुळं आणि त्यावेळी आमच्या पुढची जी पिढी होती आमदार मंत्री म्हणून ते जरा बऱ्यापैकी आदर्शवत होतं. म्हणजे त्यांचा आदर्श आम्ही घेऊन बाबा आपण शिकलं पाहिजे, कुणी काय भाषणं केलेत, कसे मुद्दे मांडलेत ह्याचा अभ्यास करत होतो. परंतु आत्ता सध्या काय झालं आहे सगळंच इन्स्टंट आणि इंस्टाग्राम झालेलं आहे. त्यामुळं तसे प्रशिक्षण असतं नवीन आमदारांसाठी, विधिमंडळात प्रशिक्षण असतं की कुठला प्रश्न विचारला पाहिजे, 93ची सूचना काय दिली पाहिजे, लक्षवेधी कशावर दिली पाहिजे, अशासकीय ठराव कशासाठी आणले पाहिजेत, हे सगळं आहे. खरं तर माझी इच्छा पाहिजे, म्हणजे जे लोकप्रतिनिधी निवडून येतात त्यांची इच्छा पाहिजे अभ्यास करायची आणि अभ्यास पूर्ण करायचे, बोलायचे. त्यामुळे नियम आहेत, ट्रेनिंग त्यांना होत असतं, अंमलबजावणी त्यांनी करणं त्यांच्यावर अवलंबून असतं. नमस्ते सर, कोल्हापूरमध्ये वाढते गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी आपण काय ज्या उपाययोजना आहेत त्याबाबत आपले मत काय? नाही तर काय 2-3 विषय आहेत. म्हणजे एक CCTVचं जाळं असणं महत्त्वाचं आहे, ज्याच्याकरून एखादा गुन्हा घडला तर ताबडतोब आपण त्या गुन्हेगारापर्यंत पोलिसांना पोचता येईल. पोलिसांचा प्रेझेन्स हा महत्त्वाचा असतो सगळीकडं. पोलीस दिसला तरी आपली गाडीचा स्पीड स्लो येतो. म्हणजे आपण कायदा मानणारे अजून आपल्याकडं कायद्याची भीती आहे. पोलीस असतात किती असे, एक पोलीस असतो. म्हणजे आज कोल्हापूरच्या 5 लाखाच्या इथं पोलीस फार तर फार 70-80 ट्रॅफिक पोलीस आहेत या शहरामध्ये. खरं रस्त्यावर एक ट्रॅफिक पोलीस दिसला तरी आपण ताबडतोब काळजी घेतो. म्हणजे पोलिसांची भीती आपल्याला आहे, कायद्याची भीती सुदैवानं अजून आपल्या राज्यामध्ये आहे. आता काय क्राईम हा वेगवेगळा होत चाललेला आहे. चोरी, दरोडे हा क्राईम आता होत चाललेला आहे. परंतु सायबर क्राईम वाढलेला आता, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं सायबर क्राईम हा आता वाढलेला आहे. पूर्वी आपण बघायचो चोरी होते, दरोडे होतात, हे सर्रास व्हायचं. आता त्याच्यावर फार म्हणजे काउंटर मेजर झालेले आहेत. CCTV बसवलेले आहेत. लोकांनी चांगल्या पद्धतीची घराची व्यवस्था, 8 दिवस घर सोडून गेलं तर लोक काळजी घेऊन आता जातात. त्यामुळे ते प्रमाण कमी होऊन आता सायबरचं जास्त वाढलं आहे. म्हणजे ऑनलाईन ते पण आता गुन्हेगारीतच मोडते. आणि चुकतंय कुठं आता इथं की एखादा गुन्हेगार सुटून आला की त्याला सोशल मीडियावर जी प्रतिष्ठा मिळते ती वाईट आहे, ते चुकीचं आहे. म्हणजे तो जेलमधनं सुटून आला तर कुठलं तर विजय केला आल्यासारखं जे होतं आहे मिरवणूक, त्याच्यावर पोलीस कारवाई करतात लगेच, परंतु भीती राहत नाही. आणि कायद्यात काय आहे की
म्हणजे एखादा 99 आरोपी सुटले चालतील, एखादा खरा म्हणजे चुकीचा माणूस गुन्हेगार ठरू नये, अशी एक कन्सेप्ट आहे. त्यामुळं काय होतं की ह्युमॅनिटी ग्राउंड्सवरती पॅरोल मिळतो त्यांना, बेल लवकर दिली जाते. आपल्याकडं लॉमध्ये सिस्टीम काय कन्व्हिक्शन रेट म्हणतात. म्हणजे समजा आता गुन्हा झाला, गुन्हेगार सापडला, तर तो कोर्टात जाऊन त्याच्यावर आरोपपत्र सिद्ध होणं ह्यात आपल्याकडं टाईम फार जातो. आपला कन्व्हिक्शन रेट 6% होता. किती? 6. म्हणजे 10-100 लोक कोर्टात गेली तर 60%वरच शिक्षा व्हायची. आत्ता तो 54%वर आला, 54%वर फक्त. म्हणजे अजून 46% लोकांना कन्व्हिक्शन वेळेवर होत नाही. म्हणून नियम आहेत की 90 दिवसात गुन्हा झाल्यानंतर आरोपपत्र दाखल करावं, त्याचं पुढं करावं. ही सिस्टीम एवढी किचकट आहे की कन्व्हिक्शन झालं तर मग भीती निर्माण होईल. शिक्षा होत नाही, तो जामिनीवर सुटतो, पॅरोलवर सुटतो. मग लोकांना वाटतं काय, अरे काय फरक पडला, काय नाही, म्हणून गुन्हेगारी करायची इच्छा परत त्या ठिकाणी. आणि सोशली स्टेटस त्यांना जो मिळतो, म्हणजे राजकारणी मंडळी आम्ही सगळी त्यांना सोशली स्टेटस जो देतो, त्याच्यामुळं एक लोकांना वाटते की हे जग खरं आहे. सर, माझा प्रश्न हे आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जी लाडकी बहीण योजना चालू आहे ती यशस्वी झाली आहे का? आता यशस्वी झालीच म्हणायचं, सरकार आलंय महायुतीचं. आता त्यातला उद्देश काय की त्या पैशाचा मी काय वापर करतोय, हा मूळ उद्देश त्यातला आहे. की ती महिला योजना सुरू करण्यामागचं काय, त्या घरातल्या भगिनीला स्वतःच्या हक्काचे पैसे मिळावेत, तिचा स्वतःचा खर्च चालावा. आता ते पैसे तुम्ही कसे खर्च करताय त्याच्यावर अवलंबून असणार आहे. ते जर तुम्ही व्यवस्थित खर्च केले तर ती यशस्वी झाली म्हणायची. आता ते खर्च करताना आता शेवटी शासनाला फायदा आहेच त्याचा. म्हणजे आत्ता जे पैसे दिले ते तुम्ही बाजारात आणले की 18% GST लागला, ते शासनाला रेव्हेन्यू 18%चा 18%, 12% हा रेव्हेन्यू शासनाला मिळतोच. उद्देश काय की भगिनींना थोडे स्वतःचे पैसे स्वतःच्या खर्चाला मिळा. आज देखील काही भगिनींची अवस्था अशी असते की स्वतःच्या उपचारासाठी पैसे पाहिजे असले तरी नसतात. तर आमचा उद्देश म्हणजे सरकार आम्ही जाहीर केलं होतं की आमची सत्ता आली तर आम्ही पैसे देऊ म्हणून. उद्देश काय तर त्या भगिनीला डायरेक्ट ते पैसे मिळावे, तर त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. कदाचित 1 वर्ष 2 वर्षानं एखादा रिसर्च पेपर निघेल की नेमकं या भगिनीने हे पैसे कशासाठी खर्च केले, परत ते भिशीत घातले असले तर चुकीचं आहे. नमस्कार सर, मी तन्वी खवरे. माझा प्रश्न असा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामधील जे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत तिथं अतिक्रमणांचं प्रमाण जास्त वाढलं आहे आणि त्यामुळे त्यांचं मूळ स्वरूप बदललं आहे. यावर आपले मत काय? नाही, आता कायदा झाला मध्ये, त्यामुळं ज्या ज्या धार्मिक स्थळावर अतिक्रमण आहेत, एका विशिष्ट तारखेच्या आधीचे अतिक्रमण जे आहेत ते राहणार आणि विशिष्ट तारखेनंतर केलेले अतिक्रमण हे काढायचा कायदा झाला. आणि आता सगळीकडं म्हणजे किल्ले असू देत किंवा धार्मिक स्थळं असू देत, तिथलं अतिक्रमण हळूहळू काढायचं चाललेत. आणि त्यांना रिलोकेट करून, समजा एखाद्याचं दुकान असेल, त्याचा व्यवसाय तिथं चालत असेल दुकानावरून, तर त्याला रिलोकेट करून करायची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. लोकांनी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. लोकांची, जनतेची इच्छा आहे. खरं त्यांचं पोट आणि उदरनिर्वाह त्याच्यावर चालत होतं, त्यामुळे त्यालाही रिलोकेट करताना त्याचा संसार चालला पाहिजे असा विचार करून कुठलंही शासन असू दे त्याला रिलोकेट करून करायचं आता सुरू आहे हळूहळू. त्याला वेळ लागेल, खरं होईल ते हळूहळू. थँक्यू. नमस्कार सर, माझा असा प्रश्न आहे की समाजाचा पर्यावरणपूरक विकास कसा साधला जातो यावर आपले मत काय? म्हणजे काय, म्हणजे तुझ्या मनात काय आहे ते सांग, म्हणजे मग त्याचं उत्तर मी देतो. म्हणजे पर्यावरणपूरक म्हणजे नेमकं काय, म्हणजे त्याचं म्हणजे वाईड प्रदूषण, आहे. हा प्रदूषण पण खूप वाढत आहे आता सध्या तर. आणि झाडतोड पण खूप होत आहे जास्त. म्हणजे पर्यावरण आता वृक्षतोड पूर्वी जेवढी होत होती बेटा तेवढी होत नाही आता. म्हणजे आता पूर्वी जंगलमध्ये वृक्षतोड व्हायची किंवा व्हायची तेवढी आता होत नाही. म्हणजे 100% बंद झाल्या का तर नाही, 10% होतेच ते होत्या. एक तो विषय आहे पोल्युशनचा. दुसरा कार्बन इमिशन्स. आता व्हेकल्स एवढे आहेत आपले, तर कार्बन इमिशन्स होतात. त्याच्यावर आता टेक्नॉलॉजी येत राहते.
BS4 वगैरे पुढचे मॉडेल्स गाड्यांचे येतात, त्यातनं कार्बन इमिशन जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न आहे. EV व्हेकल्स येतील किंवा EV आता तुमच्यासुद्धा बाईक काही लोकांचे EV असतील, तर EV व्हेकल्स येतील, त्यातूनसुद्धा हे पोल्युशन कमी व्हायला मदत होणार आहे. दुसरं पाण्याचं प्रदूषण, की पाण्यामध्ये जे आपले नाले वगैरे जातात, तर ते आता आपण प्रयत्न करतो की ट्रीटमेंट प्लांट्स करून ते पाणी उचलायचं, ते ट्रीटमेंट करायचे आणि ते नदीत सोडायचं. खरं आपल्याकडं काय जॉग्रफी एवढी मोठी आहे आपल्या गावांची नदीभोवतीच्या, की हे सगळं पाणी थांबवणं आणि उचलून आणणं याला थोडा वेळ लागतो आहे. त्यामुळे हळूहळू आता माझं म्हणणं काय, तुम्हीसुद्धा सगळ्यांनी त्यात प्रयत्न केला पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी आपल्याला कसा करता येईल, रियुजेबल गोष्टी कशा वापर करता येईल. तुमच्या जनरेशननं जर त्याचा विचार केला तर तुमच्या नातवावेळी ते व्यवस्थित होईल सगळं वातावरण. गुड आफ्टरनून सर, मायसेल्फ अनुष्का ढोबे. माझा प्रश्न असा आहे की शहरी आणि ग्रामीण भागात अतिक्रमणांचं प्रमाण वाढलं आहे, त्याच्यामुळे पर्यावरणावर पण आणि आजूबाजूच्या लोकांवर पण म्हणजे ते भांडणं वगैरे सारखे त्याचा परिणाम होतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही, आपल्याकडे बांधकामाचे नियम आहेत, सगळे नियम आहेत. खरं काय जास्ती करून त्याचा प्राण्यांवर जास्त परिणाम काय? नाही, कुठले म्हणजे कुठले जंगल तोड, म्हणजे जंगल तोडून तिथे ते बिल्डिंग्स वगैरे फॅक्टरीज वगैरे उभा करायचे सुरू आहे. जी जागा रिकामी ठेवली ती रिकामीच नाही ठेवली, त्याचा यूज प्राणी तरी करत होते, तिथे पण बिल्डिंग्स बांधायला सुरू केले आता लोकांनी. कुठं स्पेसिफिक कुठं वाटते तुला, असं कुठं निदर्शनास आलंय? कनेरीवाडी फाटा त्या भागात. कारण की आता काय की वन हे डिमार्क केलेलं वन आता तोडता येत नाही. म्हणजे झाडं लावली असतील कुणी तर ती झाडं तोडायची रितसर परवानगी आहे. आता मध्ये आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा कायदा केला की अगदी 5-50 हजार रुपये दंड झाड तोडलं तर इथपर्यंत केला. त्याला थोडा विरोध झाला सगळ्यांचा, तो दंड थोडा कमी करून करायचं चालू आहे. तर आता जिथं फॉरेस्ट डिक्लेअर्ड आहे ऑफिशियली ते तोडता येत नाही, त्याला एन्व्हायरमेंटची परवानगी लागते. आता नॅशनल हायवेला जी झाडं तोडली जातात, एक झाड तोडलं तर त्यांनी 10 झाडं लावली पाहिजेत असा नियम आहे. आता ते लावतात का, मी परवा सभागृहात ते लावतात का बघितलं पाहिजे, म्हणजे तर पर्यावरणाचा समतोल होईल. मला मान्य आहे की हे वृक्षतोड प्रोजेक्ट्समध्ये आता व्हायला लागलेले आहे. प्रोजेक्ट्समध्ये आता स्पेसिफिक तू ज्या गावाचं नाव सांगितलं तिथं माहिती घेतो मी नेमकं. तर फॉरेस्ट तोडायला फार म्हणजे नियमावली आहे, तेवढं सोपं नाही. आत्ताच्या घडीला लगेच लोक ईमेल पाठवतात, फोटो पाठवतात, व्हॉट्सॲप करतात. तसं तोडण्यात एखादं झाड जरी शेजारी तोडायला लागला तर लगेच महापालिकेला फोन जातो की ह्याची परवानगी घेतली आहे का. त्यामुळे थोडं म्हणजे मी मगाशी म्हटलं 10% अजून चालू आहे, 90% पूर्वीसारखं नाही. थँक्यू सर, माझा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांची आत्महत्या, कर्जबोजा आणि नैसर्गिक आपत्त्यांमुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत, याकडे आपण कसे पाहाल? शेतकरी आत्महत्येची वेगवेगळी कारणं आहेत. कारण की काय की बऱ्याचदा मी आता राजकीय बोलणार नाही आज, म्हणजे इथं आमची राजकीय भाषणं चालूच असतात म्हणजे नेहमी. आय डोंट वॉन्ट टू क्रिएट दिस ॲज अ पॉलिटिकल प्लॅटफॉर्म. म्हणजे तुम्ही आता माझ्याकडे काय, मी काँग्रेस पक्षाचं आहे म्हणून आलेलं नाही तुम्ही की तुमचं, आणि मी तुम्हाला म्हणजे तुम्ही ऑनलाईन तुम्ही अर्ज केला आणि तुम्ही आला इथं, त्यामुळे मी राजकीय कुठलं टीकात्मक काही बोलणार नाही. धोरणात्मक विषय असा आहे की MSP वाढवणं हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला जास्त भाव मिळवून देणं हा महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्याला आपण 0% व्याजदरानं पीक कर्ज देतो. म्हणजे जे पीक करायला कर्ज देतो शेतकऱ्याला 2 लाख 3 लाख रुपये, ते 0% इंटरेस्टनं असतं. आता ह्यात काय आहे की उत्पन्न वाढवणं यासाठी टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन पाहिजे. समजा माझा 30 टन ऊस येत असेल आता शेतीतून, तर पूर्वी काय होतं, आजोबांची 2 एकर शेती होती. आजोबांना 2 मुलं झाली, ती 1 एकर झाली. त्या परत मुलांना 2 झाली, ती आता अर्धा एकर. लँड होल्डिंग कमी होत चालली आपल्याकडं. आता मेन प्रॉब्लेम तो व्हायला लागला. आणि अजून आपल्याकडं जॉईंट फार्मिंग ही कन्सेप्ट अजून रुजत नाही. म्हणजे मी पण प्रयत्न करतोय, खरं भांडणं मिटत नाही.
मी सांगतोय 10-10, 20-20 एकराचे प्लॉट एकत्र करा. त्याचा फायदा काय होईल? जे शेतीचं बियाणं, जे काय पीक आपण घेऊ त्याचं बियाणं एकसारखं होईल, कल्टिवेशन व्यवस्थित होईल, एका वेळी होईल आणि हार्वेस्टिंग एका वेळी होईल. म्हणजे आता शेजारचा प्लॉट हार्वेस्टिंगला ऑक्टोबरला येतो, दुसऱ्याचा डिसेंबरला येतो. मग त्याची वाट नसते आज जायला, त्याच्यावरनं भांडणं आमच्याकडे लागतात, अशी परिस्थिती असते. तर आता हे जॉईंट थोडं फार्मिंग हा त्याला एक उद्देश आहे. जॉईंट फार्मिंगमध्ये काय आहे की खर्च कमी येतो. म्हणजे जॉईंटली एखादी गोष्ट केली तर खर्च कमी येतो. म्हणजे खतं एकत्र टाकू शकतो आपण, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करू शकतो. त्याचं उत्पन्न वाढलं तर तो आत्महत्या करणार नाही, त्याचं त्याच्यात भागलं तर तो आत्महत्या करणार. त्यामुळे टेक्नॉलॉजीचं इंटरव्हेन्शन, जॉईंट फार्मिंग असे उपक्रम राबवले तर मला वाटते थोड्या आत्महत्या थांबायला मदत होऊ शकेल. थँक्यू सर. हॅलो सर, माझं नाव ऋतुजा बागल. माझा प्रश्न असा आहे की महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या लैंगिक शोषणाच्या घटना आजही घडत आहेत. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपलं मत काय आहे? माझ्याकडं गृह खातं होतं, त्यामुळं मी जो आकडेवारी तुला सांगतोय, 90% या अत्याचारातला ओळखीचा माणूस आहे. म्हणजे जर 100 गुन्हे या देशामध्ये घडत असतील तर 90% ओळखीचा माणूस असतो. एक तर नातेवाईक असतो, शेजारी राहणारा असतो, मित्र असतो किंवा ओळखीचा असतो. अनोळखी माणसाकडून होणाऱ्यांची संख्या, आता NCRB म्हणून नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो म्हणून दरवर्षी निघतो देशाचा, त्यामध्ये देशाची आकडेवारी येते की काय आहे. तर त्यात सुद्धा बघितलं, आपला CIDचा एक रिपोर्ट निघतो राज्यातल्या गुन्हेगारीच्या आकडा. 90% माहिती असणाऱ्या माणूसच अत्याचार करतो. आता यात काय, मानसिकता बदलणं गरजेचं आहे. म्हणजे पुरुष हे अत्याचार करणाऱ्याची मानसिकता बदलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटते. आणि विजिल राहणं, म्हणजे आता काय लहानपणापासूनच बॅड टच गुड टच हा मुलामुलींना शिकवला पाहिजे. आईवडिलांच्या समोर या विषयाची आम्ही चर्चा करत नाही. आम्ही अजून आमच्याकडं ही चर्चा कशी करायची, ह्याच्याबद्दल चर्चा करावी का नाही करावी असं वाटतं की फ्रीली चर्चा करता आली पाहिजे. शाळेत तिची फ्रीली चर्चा व्हायला पाहिजे की हा बॅड टच आहे, म्हणजे हा जो टच आहे तो बॅड टच आहे असं. हे जर प्रबोधन अजून झालं तर मग काउंटर करणं शक्य होईल मुलींना, की बाबा हे चुकीचं चाललंय, हे काउंटर करणं शक्य होईल. ओके, थँक्यू. आणि तुझे काय सजेशन असतील तर सांग. नाही माझं म्हणणं काय, तुम्ही ज्यावेळी मला तुम्ही सजेशन पण करा की काही चांगल्या गोष्टी राजकारणातली माणसं म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, हे पण तुम्ही सांगितलं पाहिजे किंवा या विषयामध्ये काय केलं पाहिजे. एखादी गोष्ट घडली किंवा आपल्या आजूबाजूला त्या गोष्टी घडल्या तर तिला न्याय लवकर मिळाला पाहिजे किंवा तिला ट्रोल केलं जात आहे. म्हणजे मोस्टली मुलींनाच जज करतात की ही अशीच असेल म्हणून झालं असेल. ती जज नको करायला पाहिजे किंवा तिला न्याय पटकन मिळाला पाहिजे असं माझं तरी म्हणणं. ठीक आहे सोशल. मग अशी मी म्हणलं तसं कन्व्हिक्शन रेट जो बोललो तुला, तो कन्व्हिक्शन रेट त्या आता काय आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत. महिलांच्या अत्याचाराबद्दल फास्ट ट्रॅक कोर्ट आपण या राज्यामध्ये स्थापन केलेलं, ज्या कोर्टामध्ये फक्त महिलांच्या अत्याचारावरच्या केसेस चालवल्या जातात. आपण स्पेशल वकील देतो आणि कुठल्याही महिलेला लवकर न्याय मिळाला पाहिजे देतो. समजा एखादी अगदीच निर्गुण अशी केस असेल तर त्याला गव्हर्नमेंट स्पेशल वकीलसुद्धा अपॉइंट करायची तरतूद आपल्यामध्ये असते. तर मी जरा त्याच्यावर आणि फोकस ठेवतो की अशा झालेल्या केसेसमध्ये कन्व्हिक्शन किती झालेलं आहे. मी तो आता माझ्या निदर्शनास आणून दिलं, चांगलं आहे. कन्व्हिक्शन किती लोकांचं झालेलं आहे आणि पेंडिंग किती आहे आपल्या राज्याचं, निदान मी त्याचा अभ्यास करतो थोडा. थँक्यू. पण तुम्ही आता म्हणताय ना की कन्व्हिक्शन वगैरे हा विषय नंतरचा आहे, पण त्यांची मानसिकता बदलावी हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. कुणाच्याही घरी प्रत्येकाच्या घरी त्याला आपल्या बहिणीला कुणी हात लावलेला पटत नाही, चालत नाही. मग दुसऱ्याच्या बहिणीला हात लावताना त्याला स्वतःची बहीण का आठवत नाही. म्हणून मी मगाशी पहिलं म्हणलं तसं हे सेन्सिटायझेशन हे पहिल्यापासनं मुलांच्यात सेन्सिटायझेशन केलं पाहिजे. आपल्यात ते पहिल्यापासनं असं मुलगा आणि मुलगी हे जे आपण ठेवलेलं आहे तो आत्ता थोडं तुमच्या वयोगटामध्ये थोडं जरा हे आलेलं कमी आहे की बाबा तो अंतर काय नाही, मित्रच आहे अशा ह्याच्यात राहील. पूर्वी मुलगा आणि मुलगी एकत्र दिसणं म्हणजे गुन्हा होता असं. आता तशी नाही.
थोडं थोडं आता देखील मुलांना पुढच्या जेंडरचा रिस्पेक्ट करायची आता सवय लागायला लागलेली, हळूहळू वेळ लागेल त्याला, हळूहळू ते होईल. पण आपल्याकडे जे सेक्शुअल एज्युकेशन आहे ते दिलं जात नाही, आणि दिलं तर ते असं दिलं जातं की ते चुकीचं आहे. म्हणजे आता 9वी-10वीलाच असताना एकच चॅप्टर मुलांना वेगळा शिकवला जातो आणि मुलींना वेगळा शिकवला जातो. नाही मला म्हणजे मी आज सकाळी एक ग्रुप होता त्यांच्याकडनं शिकलो, आता तुमच्याकडनं काही गोष्टी शिकणार आहे. म्हणजे ह्यात बदल केला पाहिजे. अशा गोष्टी आहेत. म्हणजे अजून तेवढं फ्रँकली बोललं जात नाही ह्या विषयाबद्दल, की ज्या वेळेला मुलं वयात येतात किंवा मुली वयात येतात ह्या गोष्टी, आणि त्याच्यानंतर जे बदल होतात शिक्षकांनी तरी किमान ह्या गोष्टी अशा स्पष्टपणे मांडल्या पाहिजेत की तुम्हाला ह्या गोष्टी होत राहणार, पण ह्याच्यावर कंट्रोल कसं करायचं आहे आणि तुम्हाला अभ्यासात फोकस्ड कसं राहायचं आहे, की ह्या गोष्टी बाजूला ठेवून. म्हणजे प्रत्येक माणसाचा रोल आहे की समाजातली जी म्हणजे पुरुषांची जी मेन आपली मानसिकता आहे ती बदलवायची झाली तर एक व्यक्ती नाही बदलू शकत, म्हणजे आई बाबा नाही बदलू शकत फक्त, तर शिक्षक आणि त्यांच्यासोबत येणारे म्हणजे मित्र असतील, मैत्रिणी असतील, पुढचे सगळे, त्यांना म्हणजे पुरुषांना असं एज्युकेशन दिलं पाहिजे की त्याने पुन्हा ती गोष्ट म्हणजे एखाद्या स्त्रीकडे बघता नाही. आधी आपला कायदा कसा होता की डायरेक्ट तलवारीने मुंडकं छापलं जायचं, पण आता तो कायदा नाही आहे, कारण का तो गुन्हेगार पळून जातो, दुसऱ्यालाच म्हणजे गुन्हेगार म्हणून साबित केलं जातं आता. प्रूफ करायला लागतं आपल्याला. अशा मग ह्या अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत ना. नाही 9वी-10वीचा मुद्दा मी तपासून घेतो बाबा, नेमकं काय आहे. मी कधी बघितलेलं नाही तो विषय, मला ओव्हरऑल माहिती आहे त्याच्यावर मी बोललो, परंतु आता नेमकं एक्झॅक्टली काय करता आलं. आणि तू आत्ता बोलले तसं तू एखादा थॉट प्रोसेस तयार करून मला जरी लेखी तू दिलंस तरी मी त्याला पॉलिसी म्हणून काय करताय ते बघूया आपण, काय अडचण. थँक्यू. माझं एक म्हणणं आहे त्यावर, जरी असे गुन्हे घडले तरी जो गुन्हेगार असतो त्याला लगेच बेल तरी मिळते, नाही तर तो सुटून तरी बाहेर येतो. म्हणजे त्यामध्ये अशी भीतीच निर्माण झालेली नाहीये की त्यांना काहीतरी कठोर शिक्षा होणार. मग यामध्ये शासन चेंज करता येत नाही? नाही, आता कायदे आहेत स्ट्रॉंग, त्यात कायद्यात काही बऱ्याचदा लॅक्युना राहतात की पुरावे व्यवस्थित मिळत नाहीत आणि पुरावे नसल्यामुळं बऱ्याचदा सुटलं जातं, किंवा बऱ्याचदा पुढचा माणूससुद्धा जाऊ दे कुठं लांबड लावायची म्हणून दोन शब्द दोन आणि मग ते सुटलेलं आपल्याला दिसतं. कन्व्हिक्शन पण मी मगाशी म्हणलं ना 54% ओव्हरऑल सगळं कन्व्हिक्शन आत्ता आलेलं आहे. पूर्वी 6% होतं ते, मी 2010ची गोष्ट करतोय, 6% होतं. आता वर्षानुवर्ष ते सुधरत आता 54-57% आत्ता आलेलं आहे. तर यात स्पेशल म्हणजे मी अभ्यास करतो, मगाशी तू सांगितल्याप्रमाणे ह्यात कन्व्हिक्शन रेट किती झालेला आहे, काय झालेलं आहे, आणि स्पेशल काही अजून त्यात पावलं काय उचलता येतात का कायदेशीर बाबत ती बघूया आपण. मग मुलगीच्या सेंटेन्सवर का प्रूफ होत नाहीत सगळ्या गोष्टी? जर मुलगी जर सांगतेय की म्हणजे हाच गुन्हेगार आहे तर मग तिचं न ऐकता त्याबद्दलच का प्रूफ? नाही, जर त्याचा त्या दिवसाचा त्या लोकेशनचं कन्फर्मेशन झालं तर ते होऊ शकते. आता खोटे गुन्हे सुद्धा होत आहेत, तुम्ही दोन्ही बाजू आपल्याला आता कळा लागलेत. खोटे सुद्धा काही गुन्ह्याबाबतीत काल आता दिल्लीमध्ये एवढा मोठा खोटा गुन्हा झाला की सगळेच डिस्टर्ब झालेले आहेत. म्हणजे असं देखील काही, तो फार 1% आहे, म्हणजे खोटे बोलण्याचा 1% आहे, फार नाही आहे तो. 99% खरंच असते. ते शेवटी प्रूफ त्याचं मिळणार, त्याला कुठेही उद्या कोर्टात ज्यावेळी वकील बाजू मांडेल त्यावेळी त्याचा प्रूफ काहीतरी लागेल. म्हणजे मुलीचं स्टेटमेंट सत्य आहे हे समजून चालायचा नियम आहेच, त्यात काही बदल नाही आहे. सत्य आहे, एकदा तुम्ही ॲफिडेविट दिले, शपथ घेतली की तुमचं सत्य आहे मानूनच कायदा चालतो. थँक्यू. माझा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांवरती होणारे अन्याय, म्हणजे आता आपण ज्यावेळेस एक विद्यार्थी असेल किंवा तो ग्रामीण भागातून आलेला असेल तर त्याला जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर आपण पाहतो जिकडे तिकडे डोनेशनचा आता काळ चालू आहे, तर काही मुलांना डोनेशन नाही परवडत, पण त्यांच्यामध्ये जी ॲबिलिटी असते शिकायची, तर त्याविषयी माझं मत आहे. नाही, तर ऑप्शन्स आपल्याला हायर एज्युकेशनला आहेत आता. आणि आता काय आहे, मी काय NEPमध्ये आता काय झालं आहे तुमचा आपल्याला ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा अंगणवाडीचा 90% आहे. म्हणजे आता 90-99% आहे. म्हणजे जन्माला आलं की मूल कुठल्या तर अंगणवाडीत जातं देशामध्ये आता, म्हणजे 100% शाळेत कोणतरी जातं.
प्राथमिकचा रेशो देखील चांगला आहे. तुम्हाला पटणार नाही, अजूनसुद्धा ग्रामीण भागामध्ये 7वी नंतर मुली जात नाहीत शाळेला पुढं, कारण की शाळा लांब असते, माध्यमिकची शाळा, म्हणून तिला घरातनं पाठवतात. आणि 12वी नंतर 27% आहे रेशो. म्हणजे 12वी जेवढे पास होतात त्याच्यात 27% लोकच हायर एज्युकेशनला जातात, बाकीचे जात नाहीत. त्याला 2-3 कारणं आहेत. तू एक म्हणलं तसं कॉस्टली एज्युकेशन हे एक मेन कारण आहे. दुसरं अपॉर्च्युनिटी त्या शहरात मिळणं. आता काय लागले, पुण्याला कॉलेजेस भरपूर निघालेत, तसे त्या त्या ठिकाणी निघाले पाहिजेत. आता गारगोटीमध्ये मौनी विद्यापीठ आहे, तसं जर प्रत्येक तालुक्यात जर सेंटर्स निघाले तर मग त्यांची नीड तिथं, त्या मुलामुलींची नीड तिथं सफाईस होऊ शकेल की बाबा तिथं त्यांना होईल. आणि आता इंजिनिअरिंग असू दे किंवा ह्याच्यात मुलींना आता बऱ्यापैकी स्कॉलरशिप आहे. खरंच तुम्ही मार्क चांगले मिळवले पाहिजेत. एक ट्रेंडिंगचा मुद्दा आहे आता माधुरी हत्ती. मग मी एक जैन आहे, सो मला असं वाटतं की हा प्रश्न तुम्हाला विचारावा, तुमचं याच्यावर मत काय? कारण मीच एवढी द्विधा मनस्थितीमध्ये आहे की कोण बरोबर आणि कोण चूक. तर मी तुम्हाला विचारेन असं की आता जी रस्त्यावर लोक उतरली आहेत ती बरोबर आहेत की ज्यांनी वनतारामध्ये हत्तीला नेलं ती बरोबर आहेत? आता काय, यात पेटा नावाची संस्था आहे जी वन्यप्राण्यांच्या बाबतीत NGO म्हणून काम करते. ती गेले 4 वर्ष या हत्तीच्या पाठीमागं आहे. 4 वर्ष की हा हत्ती इथनं हलवला पाहिजे म्हणून त्याची निगा राखली जाते. वन विभागानं मी ते ऑनलाईन फॉर्म मी केला होता, त्याला 2 लाख लोकांनी ऑनलाईन पिटिशन मी केलं होतं, त्याला 2 लाख लोकांनी देशभरातून प्रतिसाद दिला. आम्ही ते राष्ट्रपतींच्याकडं सगळं पाठवलं. या आंदोलनात मी पहिल्यापासून पहिली सुरुवात 21 तारखेला मी केली ह्याची आंदोलनाची सुरुवात. मग सगळेजण आम्ही मिळून ते आंदोलन पुढं घेऊन गेलो. त्यात त्यांनी वन विभागानं त्या डॉक्टरना पाठवून तपासणी केली. त्यांनी 6 त्याच्यात निष्कर्ष काढले, ते सगळे व्यवस्थित होते. एकच निष्कर्ष होता की सोशलायझिंग विथ अदर एलिफंट्स, म्हणजे ती एकटी राहते म्हणून 5-6 हत्तींच्या बरोबर सोशलायझेशन 5-6 महिन्यातनं एकदा तिचं करावंसं. तर तोही नान्नीमठानं प्रयत्न केला होता की सोशलायझिंग करायचा. तेवढ्या एका मुद्द्यावर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं त्यांना तो हत्ती काढून घ्यायचा निर्णय वनताराला दिला. वनताराचा उद्देश काय की आम्ही हा हत्तीची काळजी आम्ही चांगल्या पद्धतीनं घेतो, आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही त्याची काळजी व्यवस्थित देतो. आमचं म्हणणं काय, हे धार्मिक आहे. पंचकल्याणला आम्ही वापरतो हत्ती, गणपतीला आम्ही वापरतो, अनेक धार्मिक सणामध्ये या हत्तीचा वापर केला जातो, तो आमच्याकडं राहावा अशी आमची. त्यामुळे हा निर्णय चुकलेला आहे. आम्ही आंदोलन केलं, मोर्चा परवा झाला, ऑनलाईन ऑर्गॅनिकली सगळ्यांनी एवढं त्याचा विरोध केला. आज शेवटी काल मुख्यमंत्र्यांना आमची बैठक घ्यावी लागली, म्हणजे ह्या जनप्रक्षोभामुळं त्यांनी बैठक घेतली, नाही तर घेतली नसती. आणि बैठक झाल्यानंतर आज वनताराच्या CEO सकाळी 11 वाजता आज सांगितलं की सुप्रीम कोर्टात आम्ही बाजू मांडू आणि नंदिनीमध्येच आम्ही हत्तीचं काळजी घेण्यासाठी आम्ही स्वतः मदत करू आणि तो हत्ती परत द्यायची व्यवस्था करू. आज थँक्यू. सर, माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की मुलींना शिक्षण फ्रीमध्ये आहे असं बोलतात, फी माफी आहे, तर असं बरेच कॉलेजना झालेलं तर नाही आहे अजून. तर सर याच्यावरती तुम्हाला काय करता येईल का? मला उदाहरण द्यायला पाहिजे कुठल्या कोर्सला झालेलं नाही, म्हणजे मग मी माहिती नाही. मग काय गव्हर्नमेंटच्या GRमध्ये तो कोर्स आहे का नाही, 2 विषय असतात. ज्यावेळी गव्हर्नमेंट GR काढतं त्यावेळी कोर्सेसची नावं लिहितात. आता पूर्वीच्या काळामध्ये मी एक 10 वर्षापूर्वी असा प्रॉब्लेम झाला होता की कॉम्प्युटरचे कोर्सेस STच्या प्रवासात नव्हते. 10-15 वर्ष झाली त्याला. तुम्हाला जी STची सवलत मिळते मुलांना प्रवासाची, त्यात कॉम्प्युटरचे कोर्सेस नव्हते. हे कॉम्प्युटरचे कोर्सेस मी आमदार पहिला झालो होतो त्यावेळेचं सांगतो, 20 वर्ष झाले असते. मग त्यावेळी मग आम्ही टाकून घेतले ती कॉम्प्युटरचे कोर्सेस पण यात ॲड करा. तसं मी GRचा अभ्यास करतो, BSc CS नाही असं तुझं म्हणणं आहे, तर मी जरा अभ्यास करतो. काय गव्हर्नमेंट निर्णय घेताना त्यावेळी निर्णय घेतला काही कोर्सेस त्यात BSc CS ला इन्क्लूड केलं नसेल.
नाही आहे. मी जरा जी आर काढतो. नाही, मी जी आर काढतो जरा. हां सागर, स्वराज जरा जी आर काढायला सांग रे. हा मुलींच्या मोफत शिक्षणाचं जी आर ऑनलाईन मिळेल बघा. तू हुडक ना तोपर्यंत, जी आर हुडक ना. आता आमची बसची समस्या आहे खरं तर. कागल रंकाळा बस आहे ना, आम्हाला स्टॉपवरती 2-2 तास थांबायला लागते. कारण की एकतर बसेस कमी झालेत, ते का कमी झालेत की काय माहिती नाही आहे, पण लोकांची संख्या पण जास्त झाला. आम्हाला आता काय व्हायला लागले, तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं मला पॉलिटिकल उत्तर द्यायची पाहिजे लागले. त्यामुळं माझे काय झाले, एसट्या जुन्या बंद झाल्यात आणि एस टीची ऑर्डर 5,000 एस टीची ऑर्डर ज्या कंपनीला दिली त्या कंपनीनं 500 एसट्या दिल्या फक्त. आता आम्ही दंगा करून परवा ते ऑर्डर बदला म्हणलं, दुसरं कुणाला तर द्या म्हणजे एसट्या मिळतील. 5,000ची ऑर्डर एकाच कंपनीला दिली होती, आता ते बदलून आता दुसऱ्या कंपनीला मिळेल आणि एसट्या वाढतील. आता काय हा पॉलिटिकल विषय झाला आहे, त्यामुळे खरं मला उत्तर तुम्हाला सांगायलाच लागेल काय चाललंय ते मला सांगणं गरजेचं आहे. कारण की पूर्वीच्या म्हणजे मागच्या सरकारच्या काळात 5,000 एसट्याची ऑर्डर दिली गेली, त्या कंपनीनं ती पूर्ण केली नाही. 300-400-500 बसेस फक्त दिल्या. आता राहिलेले दुसऱ्या कंपनीला देऊन मग ते आता प्रोक्युअर करायचं चाललं. ते आले की हळूहळू सगळीकडं होईल. नाही, खरं तर प्रॉब्लेम असा आहे की त्याच रूटला एस टी कमी आहेत. गारगोटी साईडला 5 मिनिटांना एस टी जाते आणि आम्ही इकडं 1-2 तास थांबलो तरी एस टी नसत्या, असं होतंय. मग संध्याकाळी घरी जायला पण म्हणजे वेळ होतोय आम्हाला. कुठली, कागल टू रंकाळा एस टी? ठीक आहे, मी बघतो, ते लिहून घ्या कोणतर जरा. हां, मी आता DC-ना विचारतो, हे झालं की मी विचारतो. हां, स्कूल कॉलेजेस आणि जे बाहेरचे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी एकच बस आहे आणि ज्यावेळेस बस पूर्ण फुल भरलेली असते, असते त्यावेळेस जे खालचे पॅसेंजर असतात ते त्या बसमध्ये चढायला बघतात. आणि काही वेळा असंही झाले की जवाहरनगर, सुभाषनगरमध्ये माणसं गाडीतून पण पडलेले आहेत कारण खूप बस भरलेली असते आणि एक तर टायमावर नसती. आणि कॉलेज, स्कूलचे स्टुडंट्स आणि बाहेरचे लोकल जे आहेत ते एकाच बसमध्ये असतात. तर माझ्याशी बसेस वाढतील आता हळूहळू. आता केंद्र शासन EV बसेस आपल्याला देतो म्हणून केंद्र शासनानं महापालिकेला सांगितलेलं आहे. त्याचं EV चार्जिंग स्टेशन संभाजीनगर आता ह्याच्यात आपलं चालू आहे, ते काम पूर्ण झालं. EV तर बसेस आपल्याला EV आहेत. आता मधल्या काळात आम्ही 9 बसेस आमदार फंडातनं महापालिकेला दिल्या होत्या, कारण ते आमदार फंडातनं जास्त देऊ शकत नाही, म्हणजे त्याला मर्यादा आहे. म्हणून केंद्र शासनाकडून आता EV बसेस येतील, त्या थोड्या वाढल्या की जरा लोड कमी होईल असं वाटतं. खरं तो पॉप्युलेशन पण वाढणार आहे परत, त्यासुद्धा कमी पडणार आहेत मला माहीत आहे. एलिम्कोचे शिबिर होतं, हे अपंगांचं साहित्य वाटतात त्यासाठी. दिव्यांगांसाठी आणि त्याच्यासाठी नाव नोंदणी होती. मग ते तिथं काय झालेलं की 70% कॅरेक्टर वाईज असतं ना, म्हणजे 70% आहे, कोणाला 60% आहे त्याच्यावर. मग मला आता 70% आहे. खरं मला आता पाहिजे होती इलेक्ट्रिक सायकल किंवा मला स्वतःला जाता आहे वगैरे. आता ह्या सायकलून मी दुसऱ्यावरच अवलंबून आहे. मग आता तो नियम बदलायला पाहिजे असं वाटतं की ज्याला गरज आहे त्याला तुम्ही म्हणजे मिळायला पाहिजे ना. ठीक आहे, म्हणजे 80%ला ती इलेक्ट्रिक सायकल आहे आणि माझा आता आहे 70%. हां, ठीक आहे, हा नियमात बदल करायला. ठीक आहे, मी चांगली सूचना आहे. तेव्हा ते 70%, मग 60% पर्यंत किती टक्क्यापर्यंत आलं पाहिजे? 65 ते 70 पर्यंत तरी यावं. जो दिव्यांग, हा तेच की दिव्यांग 60% आहे त्याला ते इलेक्ट्रिकल आले पाहिजे. आता 80 नियम 80%चा. 80%. ठीक आहे, मला हा कोणी सांगितलं नव्हतं, तुझ्यामुळे मला कळालं. म्हणजे मला सांगतात लोक प्रॉब्लेम्स, करा हा आला नव्हता माझ्याकडे प्रॉब्लेम, कारण की आता देवदत्त माने वगैरे सगळे माझ्याकडे येत असतात, त्यामुळं मी बघतो आता ह्याचं काय. हा पायमाल येतात, सगळे येतात माझ्याकडे. ठीक आहे, ठीक. जे फ्युचरमध्ये नाही तर जे आता घडणारे पॉलिटिशियन्स असतील त्यांच्या बाबतीत तुम्हाला म्हणजे काय क्वालिटीज एक्सपेक्टेड आहेत? काय म्हणला? एक
आता जे फ्युचर पॉलिटिशियन्स असतील ते म्हणजे त्यांच्यात कुठल्या कॅरेक्टर्स असावे असे तुम्हाला वाटते जेणेकरून ते एक प्रॉपर पॉलिटिकल लीडर व्हावे? नाही, पॉलिटिक्समध्ये यायचं असेल तर अभ्यास पहिला केला पाहिजे सगळ्या गोष्टीचा नेमका. आणि यू शुड हॅव क्लॅरिटी वाय यू आर एंटरिंग पॉलिटिक्स. म्हणजे क्लॅरिटी पाहिजे. मला पद पाहिजे म्हणून पॉलिटिक्समध्ये यायचं आहे का मला लोकांची सेवा करायची म्हणून यायचं आहे? मी ज्या भागाचं नेतृत्व करतो त्याला त्याचं प्रश्न सोडवायचे आहेत म्हणून मला यायचं आहे का? तर क्वालिटीज अशा पाहिजेत की तुम्ही त्या भागाचं नेतृत्व करताना त्याचे प्रश्न सोडवणार आणि एकनिष्ठ राहणार. आता एकनिष्ठ महत्त्वाचं झालं विषय. त्यामुळं कारण की इंटिग्रिटी देखील महत्त्वाची आहे. कारण की आता राजकारणामध्ये इंटिग्रिटी राजकारण्यांच्या बाबतीत एवढी निगेटिव्हिटी आहे की हे असेच आहेत असं एक वातावरण आहे. आणि त्याला खतपाणी आता आम्ही घालतो आहे. म्हणजे मी ऑल पार्टी बोलतो आहे. आम्ही घालतो की आम्ही आज इकडं उद्या तिकडं असं करून त्याला खतपाणी घालतो आहे. लोकांच्या भावनांशी खेळायचं काम आम्ही प्रामुख्यानं करतो आहे. त्यामुळे राजकारण्यांच्याबद्दलची जी इमेज आहे, पूर्वी राजकारणी म्हणलं की थोडं चांगली इमेज होती, आत्ता थोडी बिघडली. परंतु त्यात शेवटी जे चांगले आमच्यासारखे काम करणार ते करत राहतील. बदलायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि म्हणून हे पाहिजे मोठं फिक्स पाहिजे की कशासाठी यायचं. सर, माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल आणि गव्हर्मेंट हॉस्पिटल, तर लोक जास्त प्रायव्हेट हॉस्पिटल प्रेफर करतात. म्हणजे सामान्य जरी असेल तर त्यांची अशी इच्छा असते की गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आम्हाला पाहिजे त्या सुविधा नसतात किंवा रुग्ण जो आहे तो लवकर बरा होत नाही. तिथं काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स मोठे आहेत आणि जी सामान्य लोक असतात त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलच्या फीज म्हणजे जे बिल्स आहेत ते देखील परवडत नाहीत. पण त्यांना त्या फॅसिलिटीजची म्हणजे अपेक्षा असते की त्या फॅसिलिटीज गव्हर्मेंट हॉस्पिटलला असाव्यात. काय आता आपल्याकडं सगळं असं झालं की इथं गेलो तर चांगलं होतं. आता दररोज तुम्ही कधीतरी एकदा CPRचा राऊंड घेतला पाहिजे. आणि CPRमध्ये आता मी मध्येसुद्धा CPRवाल्यांना सांगितलं तुम्ही पेपरला बातम्या द्या किती अवघड शस्त्रक्रिया CPRमध्ये होतात, किती अवघड शस्त्रक्रिया. आत्तापर्यंत प्रायव्हेटायझेशन या 20 वर्षात जास्त आहे. मग 60 वर्षात या देशातल्या सिस्टीममध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटलमुळंच लोकांना न्याय मिळाला. आता ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र गव्हर्मेंटचंच आहे, तिथं चांगल्या पद्धतीने सुविधा मिळत नाहीत असं नाही. ठीक आहे, आता प्रत्येकाची इच्छा काय झाली आहे, थोडं चकाचक पाहिजे. म्हणजे आता 2 विषय झालेले आहेत आपल्याकडं. ट्रीटमेंट प्रायोरिटी आहे का देखणं हॉस्पिटल प्रायोरिटी आहे, ह्याच्यावर फार म्हणजे प्रेझेंटेशन. आता गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चांगली मिळेल, खरं कदाचित चकाचक म्हणजे जे वातावरण आपल्याला जे आपण म्हणतो की स्वच्छता नाही, स्वच्छता पण असते काही प्रमाणात नसेल, परंतु 90% असते असं नसते असं नाही. खरं एक फील गुड जे पाहिजे ते फील गुड हां, तर ते एक लोकांना वाटतं असं मला वाटतं. आणि दुसरं काय की आता पूर्वी काय होतं की प्रायव्हेट हॉस्पिटलला जायचं म्हणजे पैसे भरायला लागायचे. आता काय प्रायव्हेट हॉस्पिटल्स आम्ही एक राजीव गांधी जीवनदायी योजना 15 वर्षापूर्वी चालू झाली, ती आता महात्मा ज्योतिबा फुले म्हणून एक जीवनदायी योजना आहे. त्यात जवळजवळ 1200 ट्रीटमेंट्स ह्या मोफतपणे सगळ्या हॉस्पिटलमध्ये मिळतात. पूर्वी काय असायचं, गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच मोफत ट्रीटमेंट असायची, नाही तर प्रायव्हेटमध्ये गेले तर पैसे भरायला लागायचे. मग आता लोक प्रायव्हेटमध्ये जर मला फ्री मिळत असेल तर दे प्रिफर गोईंग टू द प्रायव्हेट हॉस्पिटल. खरं गव्हर्मेंट हॉस्पिटल्स पण चांगले चालतात. आता तुम्ही CPRला कधी तर राऊंड मारला पाहिजे. मी म्हणजे माझी बहीण, चुलत बहीण, CPRचा विषय आहे. चुलत बहीण माझी प्रेग्नेंट होती. 7व्या महिन्यात कळलं की बाळाला दोष आहे, म्हणजे त्याच्या पोटात पाणी झालंय. त्याच्यानंतर कुठल्याच प्रायव्हेट हॉस्पिटलने त्यांना ते बाळ हे करणार सिझरिंग करायला नकार दिला. फक्त CPR असं होतं तिथं ते गेले आणि त्यांची शस्त्रक्रिया जी व्यवस्थित झाली आणि आता ती खूप छान. नाही, प्रोज अँड कॉन्स दोन्हीकडे आहेत. लोकांना काय वाटतं की हे आता आपण पण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये कसं आहे दिसतंय त्याच्यावर जातो, जेवण नंतर कळतं किंवा कॉफी तिथलं स्नॅक्स नंतर करतं. दिसायला चकाचक आहे, जरा चांगलं आहे, बसायला खुर्ची चांगली आहे, थोडी सायकॉलॉजी अशी पण झाली आहे.
त्यामुळे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काहीच होत नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला. ती व्यवस्था आहे अजून. म्हणजे आता CPR आपलं चांगलं आहे, सावित्रीबाई फुले आपलं हॉस्पिटल चांगलं आहे. कोविडमध्ये मी स्वतः बघितलेलं आहे CPRमध्ये आणि सावित्रीबाई फुलेमध्ये कशा पद्धतीने डॉक्टर्सनी सेवा दिलेल्या आहे. लाईन बाजार कसबावाड्यामध्ये एक सर्व्हिसेस हॉस्पिटल आहे, ते चांगलं आहे. आता डिलिव्हरी तर सगळ्या मॅक्झिमम डिलिव्हरी CPRमध्ये होतात. म्हणजे तुम्हाला लक्षात येणार नाही, CPR आणि सावित्रीबाई फुले पंचगंगा हॉस्पिटल एक महापालिकेचं आहे, तिथं डिलिव्हरीज होतात. खरं हे प्रसिद्ध होत नसल्यामुळं आपल्याला कारण आणि निगेटिव्ह बातमी एखादी झाली की मग ती इमेज तशी होते. ठीक आहे, थोडं कमी असेल, मी असं म्हणत नाही की फुल प्रूफ आहे, थोडं कमी असेल, परंतु चांगलं पण आहे असं माझं मत आहे. माझं मत आहे की मुंबई मंत्रालयात कोणकोणत्या बैठक होत्या? म्हणजे मंत्रालयात दर आठवड्याला कॅबिनेटची बैठक असते, ज्यामध्ये सगळे मंत्री एकत्र येतात आणि प्रत्येक विभागाचा कोणाचा प्रश्न असेल की कॅबिनेटला अधिकार असतात धोरणात्मक निर्णय घ्यायचे. मंत्री काही प्रमाणात धोरणात्मक निर्णय घेऊ शकतो, परंतु काही त्याच्यावरचे निर्णय असतात ते कॅबिनेटला जातात. कारण की प्लॅनिंग, फायनान्स डिपार्टमेंट, CMची अप्रुव्हल होऊन तसे कॅबिनेटच्या बैठका आठवड्याला असतात आणि मग रेग्युलर बैठका तो मंत्री आपापल्या डिपार्टमेंटची मंत्रालयात घेत असतो. म्हणजे मी म्हणतोय की नाही, भरती करून जाते ते ASO असं MPSC मधून भरती करून जाते ते क्लार्क म्हणा. नाही, मला लक्षात आलं नाही तुझा प्रश्न. म्हणजे की नाही, मला म्हणायचं आहे की MPSC मधून जी भरती करून जाते त्यांच्यासाठी म्हणतो. भरती म्हणलास का तू? हे बैठक म्हणलास? पहिला भरती म्हणलेलं. हां, नाही, भरती MPSC मधून अनेक पोस्टला निघते, त्याच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात. तर MPSCची परीक्षा दिल्यानंतर वेगवेगळ्या सेक्शन ऑफिसरसाठी देखील वेगळ्या परीक्षा असतात, पोस्टप्रमाणे परीक्षा निघतात, त्याला तुम्ही बसू शकता MPSCच्या थ्रू. मला काय अधिकारी म्हणजे असं होतात, म्हणजे त्यात MPSC मधून होतात ना. आता अनेक उच्च अधिकाऱ्यांच्या देखील परीक्षा होतात, त्याला तुम्ही कॉम्पीट करू शकता, त्याला बसू शकता. काही पोस्ट प्रमोशनमधनं होतात. नमस्कार सर, माझा एक प्रश्न आहे की आता कोल्हापुरातली जी वाढती गुन्हेगारी आहे त्याला आपण कशा प्रकारे आळा घालू शकतो, याबद्दल माझा प्रश्न. कुठली वाढली असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे नाही, काय सांगा ना. म्हणजे तिनं पण हा प्रश्न विचारला म्हणून मला जरा म्हणजे मी पेपर रस्त्यानं पण हाणामारी करायची, बाहेरून चांगल्या स्टोऱ्या टाकायच्या रुबाबाच्या. हां, हे सेन्सिटायझेशन आणि थोडे संस्कार आता करणं गरजेचं आहे. जरा नीट अभ्यास करतो मी ह्याचा. आपल्या कोल्हापुरात कुठली आता या गेल्या 6 महिन्यात काही दंगे झालेत किंवा काय गुन्हे झालेले आहेत, त्याचा नीट अभ्यास मी करतो. जरा मी म्हणजे माहिती नीट घेतो की बाबा नेमकं तुमच्या, कारण की तुम्ही दोघांनी प्रश्न विचारला म्हणलं हा 1000 लोकांच्या मनामध्ये असणार आहे. तुम्ही आता दोघं बोलताय म्हणजे तुम्ही प्रतिनिधी म्हणून इथं बोलताय, तुमच्या डोक्यात आहे म्हणजे 1000 लोकांच्या मुलांच्या डोक्यात हा प्रश्न असणार आहे. मी ज्यावेळी एक माणूस बोलतो त्यावेळी त्याच्या मागं 10,000 लोकांच्या मनात असणार आहे, ते माझ्यापर्यंत पोचू नाही शकले. एकानं बोललं असं मी गृहीत धरतो. नेहमी कुठलाही प्रश्न माझा ॲनालिसिस, थॉट प्रोसेस तशी असते एखाद्या विषयाची. तर ते आता दिव्यांग हा बोलला, तर दिव्यांग लाखो आहेत, म्हणजे त्यांना लाखो लोकांचा प्रश्न एकट्यानं मांडलेला आहे, जो निर्णय लाखो लोकांना बेनिफिट होऊ शकतो. तर मी नीट अभ्यास करतो किंवा कुठले गुन्हे वाढायला लागलेत. मी मगाशी तू याच्या आधी सांगितलं की बाबा त्यांना जे सोशल मीडियावर जे उदो केलं जातं त्यामुळे जरा जास्त स्फूर्ती वाढते. आणि सर भरपूरशी लहान मुलं आणि मुली पण आता आजकाल सिगरेट दारूच्या वगैरे नादाला लागायला लागलाय. त्यावर त्यांच्यावर लवकर कारवाई केली पाहिजे, कारण आपल्या पॅरेंट्स समज असते की आपल्या मुलांना सुधरावं, पण ते बिघडत चाललेलं असते, हे त्यांना समजत नसते. तर मागच्या आठवड्यात विवेकानंद कॉलेजवर ड्रग्सचा विषय सगळ्या मुलांनी मॅक्झिमम सांगितला. म्हणजे हा जो विषय तू बोलली आता, तर ड्रग्स हा एक विषय मेजर मुलामुलींच्यामध्ये वाढत चाललेला मेनांचं आहे. मी त्याच्यावरही सांगितले किंवा तुम्ही पोलिसांना कळवलं पाहिजे, 102 कंट्रोल रूमला कळवलं पाहिजे, इथं ड्रग्ज विकले जातात, इथं हे होतं आहे. आपण हा सोशल इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे ड्रग्सच्या अगेन्स्ट.
कारण की पुढची पिढी उद्ध्वस्त होईल. US मध्ये ज्या पद्धतीनं अनेक पिढ्या उद्ध्वस्त झाल्या तसं आपल्यावर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या विवेकानंद कॉलेजमध्ये सुद्धा मी मुलांना सांगितलं की तुम्ही एकत्र या आणि ड्रग ॲब्यूजच्या अगेन्स्ट एक मोहीम राबवली पाहिजे आणि ह्याच्यावर सुद्धा सेन्सिटाईज केलं पाहिजे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, आज काय होतं आहे, तो करतो ना मला काय करायचं असं होतं आहे. पूर्वी आपण काय करायचं, मित्र चुका लागला तर सगळे बोलवून त्याला समजावून सांगायचो की तू त्या मार्गानं जाऊ नको. आता कोण कोणाला सांगत नाही आहे. म्हणजे ती अटॅचमेंट आता कमी होत चाललेली आहे आणि सांगायला गेलं तर तुला काय कळतं ते उत्तर देतो परत. म्हणजे ज्याला आपण समजावून सांगतो तो परत तू तुझं बघ मी माझं बघते, माझ्या आयुष्यात तू ढवळाढवळ करू नकोस. परंतु ते समजावून सांगावंच लागेल की हे चुकीचं आहे. इथपर्यंत येण्यापेक्षा प्रोडक्शनच थांबवलं नाही, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याला. आता म्हणजे कर्फ्यू लावून शांतता प्रस्थापित करणं कितपत बरोबर आहे. म्हणजे आहे हे ठेवून लॉ आणि ऑर्डर मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यांचं जीवन चाललं आहे आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन राहिली तर दॅट इज कॉल्ड लॉ अँड ऑर्डर. मी कर्फ्यू डिक्लेअर केला आणि शांतता आहे म्हटलं त्याला अर्थच नाही. कर्फ्यू आहे ना, सगळेच घरात आहेत, मग शांततेला अर्थ. तसं हे हा ग्लोबल इश्यू आहे. हा फक्त भारतापुरता इश्यू मर्यादित नाही. हा ग्लोबल इश्यू आहे एवढे दिवस. त्याला आपण आता त्याच्यावर जाहिरातीच्या माध्यमातून सांगितलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं जातं. आता त्याच्यावर टोटल बंदी आणावी काय ह्याच्यावर बराच म्हणजे डिबेट बरेच झालेले आहेत. म्हणजे कसं आहे की ह्या एका व्यसनामुळे खूप जणांचे घरे उद्ध्वस्त झालेत अक्षरशः. म्हणजे जर वडील दारूच्या आहारी गेलेले असतील किंवा बाकी कोणतेही व्यसन असू दे, पण त्या बाकीच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीवर त्याचा इफेक्ट होतोय सर. तो म्हणजे ती व्यक्ती काम करणार नाही, काय करणार नाही, त्या घरातली स्त्री बाहेर पडते, त्याच्यानंतरनं त्यांच्या मुलांचं शिक्षण सगळ्या गोष्टी सगळं ठप्प होतं. मग त्यापेक्षा जर प्रोडक्शनच बंद झालं तर ह्या गोष्टी जर नसेलच तर तुम्ही काय करणार ना. त्याला फार मोठा तो म्हणजे इश्यू एवढा आहे, त्याला प्रोज अँड कॉन्स त्याचे एवढे आहेत. रेव्हेन्यूशी निगडीत असं सगळं. आता त्याच्यावर त्यांनी टॅक्स वाढवला. हां, नाही सेन्सिटाईज करणं चांगलं काय आणि वाईट काय हे. आता तुम्ही असं म्हणला तर मग इंटरनेट बंद करावं लागेल. नाही नाही असं नाही. म्हणजे आता कोण फोर्स करतंय का तुम्हाला. म्हणजे मी काय म्हणतो की दोन बाजू आहेत प्रत्येक गोष्टीची. आता इंटरनेटवर तुम्ही कसा वापर, मी सकाळी मुलींना सांगितलं तुम्ही संध्याकाळी झोपताना स्क्रीन टाईमचं हे बघा तुमचं, आणि दररोज जर 1 तास 1.5 तास स्नॅपचॅट आणि 1.25 तास इंस्टाग्राम असं जर 2.5 तास माझे जात असतील दिवसातले प्रोडक्टिव्ह वेळमधले, समजा मी सकाळी उठल्यापासून आणि संध्याकाळी 12 तासात 2.5 तास माझे जर जात असतील तर तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे उद्या मी 2.5 तासाचे 2 तास 30 मिनिटावरनं 2 तास 15 मिनिटावर येणार. 2.5 तास जात नाहीत सर, जास्त 9 तास जातात. मग आता मग इंटरनेट बंद करायला पाहिजे का नको सांग. असं बंदी हा कुठल्याही गोष्टीला पर्याय होऊ शकत नाही. म्हणजे मी उदाहरण तुम्हाला दिलं, कर्फ्यू लावून शांतता याला अर्थ नाही. म्हणजे लॉ अँड ऑर्डर एवढा चांगला पाहिजे की विदाऊट कर्फ्यू लॉ अँड ऑर्डर टेकला पाहिजे. तसं बंदी घालून नाही तर सेन्सिटाईज करणं हे चुकीचं हे सांगणं. इंटरनेटचा गैरवापर, आता इंटरनेट एवढं अवेलेबल झालं की अनवॉन्टेड वापर आपला इंटरनेट झालं, त्याचा तुम्ही चांगला वापर केला पाहिजे. ऑनलाईन कोर्सेस तुमचे एवढे चांगले आहेत. आता मुलांच्यात कॉन्फिडन्स नाही प्रेझेंट, मुलांचा IQ चांगला आहे, इंटेलेक्ट चांगला आहे, खरं बोलता येत नाही. म्हणजे इंटरव्ह्यूला गेलं की घाम पुसायला लागतो. हे का होतं आहे, कारण की कॉन्फिडन्स नाही. तुम्ही कोर्सेस केले पाहिजेत ना. तुम्हाला हार्वर्डसारखे इन्स्टिट्यूटचे ऑनलाईन फुकट कोर्सेस आहेत, फुकट. कोर्सेरासारखे फुकट कोर्सेस आहेत. मग माझा जर 2, 2.5, 3 तास इंस्टाग्रामवर जात असेल त्यातला 1 तास मी तो इंटरनेट जर कोर्सेरासाठी वापरला किंवा स्वयंसारखे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कोर्सेस आहेत जे क्रेडिट देतात तुम्हाला, म्हणजे जे क्रेडिट देतात तुम्हाला ॲक्च्युली तुमच्या अभ्यासात त्याचा उपयोग राहतो, ते कोर्सेस तुम्ही केले पाहिजेत. आता कसं आहे की आपण आपल्याला मिळालेल्या व्यवस्थेचा आम्ही वापर कसा करतो आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण की पूर्वी
एकच रोड होता. म्हणजे आम्हाला शाळा कॉलेज टू घर, जास्तीत जास्त ग्राउंड, त्याच्या पलीकडं नव्हतं. आता इंटरनेटमुळे तुम्हाला 1 कोटी प्रलोभन आहेत. मी सांगेन 1 कोटी प्रलोभन, 1 लाख नाही ते 1 कोटी प्रलोभन आहेत. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. मोबाईल तुमच्या हातात असेल, त्यामुळे तुमची ही, माझं मत आहे का, इंटरनेट इज अ बिगेस्ट अपॉर्च्युनिटी फॉर यू पीपल. तुमच्या पिढीचं नशीब चांगलं आहे की तुम्हाला एवढा स्वस्त इंटरनेट मिळालं. जगात कुठेही एवढा स्वस्त इंटरनेट नाही आहे. पण त्याचा फायदा आम्ही कसा घेतो त्याच्यावर आमचं भवितव्य अवलंबून असणार. सर, आता मगाशीच बसचा विषय निघालेला, तसंच टाउन हॉलवरती आणि रेल्वे स्टेशनवरती बस स्टॉपच नाही आहे, उभारायलाच रस्त्यांवरती लागतं. टाउन हॉलला गेले 2-2.5 वर्ष स्टॉपच नाही आहे, उभारायला रोडवरतीच उभारायला लागतं. त्यामुळे ते रोडवरती उभारल्यानंतर ना गाडीची स्पीड, त्यामुळे जास्त सीपीआरचे हां तिथे टाउन हॉलवरती तेच वरच्या बाजूला पुढारीच्या ऑफिसचे. तसंच रेल्वे स्टेशनला पण तेच आहे, तिथे पण स्टॉप नाही आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर होता ना तो KMT साठी आहे. बरं. जे ST आहेत त्या आतल्या साईडने येतात, मग तिथे पण स्टॉप नाही आहे आणि CPR जवळती पण स्टॉप नाही आहे. मग उभारायचं कुठं? गेल्या 2.5 वर्ष स्टॉप नाही आहे. पण CPRला खरं KMTचा असेल ना, तो तिथे झाला. जो पन्हाळा मलकापूरला जायला रोड आहे ना, हा त्या रोडवर ते कॉर्नरला, हा तिथला स्टॉप. खरं ST तिथे थांबते का? हो थांबते की, तिथेच थांबते. मग आम्हाला इथून CBS पर्यंत जाणं तरी शक्य नाही आहे, तिथेच थांबायला लागतं. तिथून ST घेऊन जातात का? हां, तिथून मलकापूर, पोर्ले त्या साईडला आम्हाला तिकडेच बस मिळतात, पण तिथे स्टॉपच नाही आहे उभारायला. खूप वर्ष झालं स्टॉप नाही आहे. काय STचा ऑफिशियल थांबा नाही आहे तो पूर्वीपासून ST थांबत आलेले म्हणून तो थांबा असणार आहे. आता ग्रामीण भागात कसं STचे ऑफिशियल बस स्टॉप आहे. मी जरा विचारतो, मला हा कुणी सांगितलं तिथे होता स्टॉप, हा निवारा शेड एखादी तिथे होता स्टॉप, पण आता तो पाडलाय पूर्ण. नाही तर मग ते भाजीपाला वगैरे हे तो त्या साईडला झाला, त्याच्या या साईडलाच डाव्या साईडलाच होता स्टॉप, गार्डनच्या बाजूला. हा गार्डनच्या बाजूला स्टॉप होता तिथं. हो होता स्टॉप. ठीक आहे, मी बघतो. हो, थँक्यू. MPSC आणि UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्ली व मुंबईमध्ये जावं लागतं, त्यांच्यासाठी कोल्हापूरमध्ये काय करता येईल का? आता UPSCचं सेंटर आपल्या राजाराम कॉलेजमध्ये आहे, म्हणजे असं नाही की जायला लागतं असं काही नाही. आणि आता टेक्नॉलॉजीचा वापर करून आता आपण ऑनलाईनसुद्धा UPSCचे कोर्स करू शकतो. आता आपण तेवढं, आता पूर्वी होतं की बाबा एखाद्या क्लासला जायला पाहिजे, टीचिंग मटेरियल तिथंच मिळतं. आता तशी परिस्थिती नाही आहे. टीचिंग मटेरियल ऑनलाईन अवेलेबल आहे. क्लासला जायचं कशासाठी तर डिसिप्लिन लागायसाठी, म्हणजे टायमिंग फिक्स असते किंवा ह्या टायमिंगला आपण क्लास, ह्या टायमिंगला अभ्यास करणं किंवा होमवर्क जे म्हणतो आपण ते करणं, ह्यासाठी क्लासला मॅक्झिमम लोक जातात. आता राजाराम कॉलेजच्या इथं गव्हर्नमेंटचं UPSC ट्रेनिंग सेंटर आहे आपलं. तुम्ही कधीतरी एकदा तिथं भेट दिली पाहिजे. म्हणजे मी 15 वर्षापूर्वी ते चालू केलं आहे. तुम्ही कधीतरी भेट दिली पाहिजे. अनेक तिथं अधिकारी तयार झालेले आहेत, तुम्ही कधीतरी तिथं भेट दिली पाहिजे. MPSCचे पण क्लासेस आहेत. सकाळी एका मुलानं विषय विचारला होता, MPSCचे अटेम्प्ट किती करावेत आणि डिप्रेशन येते. तर माझं म्हणणं काय आहे की त्यात 4-5 अटेम्प्ट नंतर तुम्ही रिव्हर्स गिअर टाकला पाहिजे. माझं जर एवढ्या अटेम्प्ट नंतर मी यशस्वी होऊ शकलो नाही तर मग माझं हा फील्ड नाही आहे. नाही तर आता डिप्रेशन येतं. 5-5-10 आईवडील पुण्यात शिकायला पैसे पाठवून देतात आणि मग डिप्रेशन येतं. तर मला वाटतं डिप्रेशनच्या वेळेपर्यंत आपण अटेम्प्ट केले नाही पाहिजेत. आपल्याला कळलं पाहिजे किंवा माझे 4 अटेम्प्ट आता झालेले आहेत, आता हे मी क्रॅक करू शकत नाही, आता मी दुसरा फील्ड निवडला पाहिजे. सर, माझा प्रश्न असा आहे की आता ह्यावेळी म्हणजे आमच्यातलेच काही 18+ होतील. मग माझा असा प्रश्न आहे की म्हणजे आता प्रश्न खरं तर विचारू की नको असं झालेलं, कारण माझं मत आहे की आता आम्ही 18+ होणार, तर आम्ही आपल्याला का वोट द्यावा? वाचून बघ बेटा, कोर्सेस आहेत का त्यात कुठल्या? आम्ही आपल्याला का वोट द्यावा? आता आम्ही 18+ होणार पुढच्या वेळी, आमचं फर्स्ट वोटिंग असेल पुढच्या वेळी, तर आम्ही का तुम्हाला वोट द्यावा?
नाही, मला वोट दे असं मी म्हणणार नाही. तुम्ही वोटिंगचा अधिकार तुम्ही पहिलं निभावला पाहिजे. कारण की राजीव गांधींनी स्वप्न बघितले की या देशातल्या 18 वर्षाच्या वयाच्या युवक आणि युवतींना वोटिंगचा हक्क दिला, तो पूर्वी नव्हता. त्यांनी काय हे स्वप्न बघितलं, कारण की तुम्ही डिसिजन मेकर आहात. तुमचं भवितव्य ठरणार आहे. तुम्ही 18 वर्षाचे झाल्यानंतर तुमचं भवितव्य, तुमचं करिअर ठरणार आहे. ते करिअर ठरवत असताना ते करिअर चांगल्या पद्धतीनं कोण करेल हा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला वयाच्या 18 वर्षी राजीव गांधींनी दिलेला आहे. आणि म्हणून तुम्ही वोटिंग करताना सगळे पर्स्पेक्टिव्ह बघितले पाहिजे, आयडियॉलॉजी बघितली पाहिजे, कन्सिस्टन्सी बघितली पाहिजे, त्यांचं नेमकं विजन काय आहे. आता मला जर तुम्ही वोट करणार असला तर माझं विजन काय आहे, मी कशा पद्धतीनं ॲड्रेस करतो सोसायटी, म्हणून मी कशा पद्धतीनं सोसायटीशी रिलेट होतो आहे, माझी एम्पॅथी सोसायटीबद्दल किती आहे. हा राजकारणी फुल टाईम जॉब आहे, पार्ट टाईम जॉब नाही आहे, इंस्टाग्रामचा जॉब नाही आहे. म्हणजे इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकण्यापुरता हा जॉब नाही आहे. त्याची ग्रॅव्हिटी तेवढी पाहिजे, तुम्हाला सेन्सिटिव्हिटी पाहिजे, तुम्हाला समज पाहिजे त्या विषयाची, आणि तुम्ही ॲड्रेस करू शकला पाहिजे. हे सगळे गुण तुम्ही तपासून आता ज्यावेळी तुम्ही खरेदीला जाता त्यावेळी सगळे ऑप्शन्स बघता. नुसती किंमत बघून तुम्ही एखादी गोष्ट घेत नाही, ड्युरेबिलिटी बघता, ते चांगले आहे का नाही बघता, सगळं बघता. तसं राजकारण पण आहे. पुढचा माणूस माझ्यासाठी काय करणार आहे, प्रत्येक सेक्टरसाठी तो काय बोलतो, त्याचे थॉट्स काय आहेत हे बघितलं. आणि आयडियॉलॉजी आणि एकनिष्ठपणा ह्या 2-3 गोष्टी बघून तुम्ही वोट केला पाहिजे. थँक्यू. सर, माझा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यावरती होणारे अन्याय, शेतकऱ्यांवरती होणारे अन्याय. मगाशी बोललो मी शेतकऱ्यांचं ना, का नाही सकाळी बोललो, मगाशी बोललो. आता काय शेतकऱ्यांचं काय की MSP वाढवून देणं, म्हणजे त्याचं इन्कम जोपर्यंत त्याला भाव मिळणार नाही तोपर्यंत तो अडचणीतनं बाहेर येणार नाही. आणि तो भाव मिळवून देणं महत्त्वाचं आहे. जॉईंट फार्मिंग करणं महत्त्वाचं आहे. टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन महत्त्वाचं आहे की टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याला दिलासा कसा देता येईल हे महत्त्वाचं आहे. आणि आता शेतकरी अडॅप्ट होत आहेत. म्हणजे पूर्वी गावात एखाद्या गेलं तर एक ट्रॅक्टर असायचा प्रमुख माणसाचा, आता प्रत्येक माणसाकडं ट्रॅक्टर ट्रॉली झालेलं आहे. म्हणजे इक्विपमेंट वाईज आज शेतकरी स्वतःच्या पायावर उभारला. कसा उभारला तो, त्याचं उत्पन्न काहीतरी झाले म्हणून त्यानं ट्रॅक्टर ट्रॉली विकत घेतली, आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला. आज ग्रामीण भागामध्ये मी 30 वर्ष काम करतो आहे. पूर्वी घरं काय होती आणि आत्ता स्लॅबची घरं किती झालीत हे बघतो. हे इव्होल्युशन झालेलंच आहे, म्हणजे त्यांना उत्पन्न मिळवलेलंच आहे. खरं अजून त्याचं उत्पन्न जास्त वाढायसाठी आता नवीन मुलं त्यात येत आहेत. म्हणजे आपण फक्त कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये साधारणपणे 10 ते 12 हजार कोटीची उलाढाल दूध आणि ऊसामध्ये होते. 2 फॅक्टरमध्ये दुधाची जवळजवळ 4,000 कोटीची उलाढाल आहे, जे 5 लाख शेतकऱ्यांच्याकडे पैसे खेळतात आणि 7,000 कोटी ऊसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्याकडे खेळतात. मग मागं पुढं आकडा होईल थोडाफार. त्यामुळं यातून जास्त उत्पन्न काढणं हे प्रत्येकाचं टार्गेट असलं पाहिजे. माझा 30 टन ऊस निघत असेल तर तो 50 टन कसा निघेल हा प्रयत्न. मग त्याला टेक्नॉलॉजीचं, म्हणजे नव्या पिढीला काय वाटते की शेतीत पैसे नाही आहेत असं जे संभावना, किंवा कष्टाचं काम मला नको, मला बसून कुठंतरी काम पाहिजे. आता सिव्हिल इंजिनियरला जॉब ऑपॉर्च्युनिटी प्रचंड आहे, परंतु IT-बद्दल ग्लॅमर निर्माण झाला आहे. ग्लॅमर म्हणतोय मी, म्हणजे IT-बद्दल ग्लॅमर आहे प्रचंड. मी IT 3 लाखाचं पॅकेज आहे, ग्लॅमर झालं आहे निर्माण. माझं थोडं मत त्याच्याबद्दल, मी कॉम्प्युटर घेणाऱ्यांना सगळ्यांना सांगतो आहे, कॉम्प्युटर इज एव्हर चेंजिंग सेक्टर. इट विल चेंज एव्हरी डे. म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला, AI आला. आता AI एजंट तुमचं काम करतात. कोडिंग राहिलं का? आता तुम्ही BSc करताय, कोडिंगला पूर्वी किती महत्त्व होतं 2 वर्षापूर्वी, म्हणजे कंपल्सरी शाळेत कोडिंग आलं पाहिजे असं आम्ही म्हणत होतो. आता कोडिंगची AI कोडिंग करून तुम्हाला द्यायला लागले. आता AI कोडिंग करून द्यायला लागले तुम्हाला आता. तर हे अपडेट राहणं. म्हणून माझं काय म्हणणं आहे की शेतीला टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढं घेऊन जाता येणं शक्य आहे.
सर म्हणजे आता मी BSc CS लाच आहे, फील्डच माझी IT मध्ये आहे. मग प्रत्येक मुलगीला असं शक्य नाही आहे ना की पुणे मुंबईला जाऊन बाहेर जॉब करणं. मग अशी इच्छा आहे की कोल्हापूरमध्ये एक IT पार्क असावा की जे शक्य करून कोल्हापुरात राहणाऱ्या ज्या मुली आहेत मुलांना जास्त प्रॉब्लेम नसतात घरातून बाहेर असं नाही बोललं पाहिजे. बोला तुम्ही जेंडर इक्वॅलिटीची आपण चर्चा करतोय. म्हणजे घरच्यांना आम्ही नाही ना समजून सांगू नाही शकत तसं नाही, तेवढं. जेंडर इक्वॅलिटी आपली. तरी पण कोल्हापूरमध्ये मी तुझं IT असं कंपनी हे पाहिजे. तुला जरा हे करायला लागलो. मुलींची संख्या जास्त आहे इथं म्हणून मी आज बोलायला लागलो. कोल्हापूरमध्ये तसे IT कंपनी आहेत पण जास्त नाही आहेत. मग असं इच्छा आहे की IT पार्क एक सेपरेट असावा, म्हणजे कंपन्या असाव्या. त्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करतोय. काय प्रॉब्लेम यातला काय झाला आहे, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, गुरगाव, नोएडा, मुंबई इथं एक इकोसिस्टीम तयार झालेली आहे आणि त्या इकोसिस्टीममधनं त्या IT कंपन्यांना बाहेर यायचं नाही. म्हणजे तुम्हाला कदाचित तुम्ही 2005 साली किती वयाचे होता माहीत नाही मला, जन्म नव्हतं. मग 2004ला मी पहिल्यांदा आमदार झालो आणि मग 2005 साली म्हणजे सन अँड सँड म्हणून एक पुण्यात हॉटेल आहे, त्या हॉटेलला आम्ही एक 6 मित्रांनी कॉन्ट्रीब्युशन काढले पैसे आणि IT मी 2005चं सांगतोय, ITचं तिथं कॉन्फरन्स घेतली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांना उद्घाटनाला बोलवलं आणि आम्ही कोल्हापूरमध्ये IT पार्क यावेत यासाठी कॉन्फरन्स घेतली आणि 63 कंपन्या पुण्यातल्या मी बोलवल्या होत्या. म्हणजे सगळा खर्च आम्ही 6 मित्रांनी केला होता, कारण गव्हर्नमेंट काय पैसे म्हणजे ही कन्सेप्टच वेगळी होती. आणि आम्ही त्यावेळी प्रेझेंटेशन केलं की तुम्ही हे जे IT पार्क आहे इथलं ह्याचं प्रेझेंटेशन केलं की तुम्हाला 1 विंडो क्लिअरन्स आम्ही देऊ, हे सगळं करू, असं सगळं आम्ही. विलासराव देशमुख साहेब उद्घाटन केले आणि निघून गेले. म्हणजे ॲज ए चीफ मिनिस्टर ही इनॉग्रेटेड, ॲश्युअर्ड एव्हरीबडी की कोल्हापूरला तुम्ही जावा, तुम्हाला पाहिजे ती मदत आम्ही करतो वगैरे. ॲज ए चीफ मिनिस्टर ते सांगितलं, निघून गेलं. आणि मग एक्झॅक्ट फोरम चालू झाला, मी स्टेजवर, कमिशनर स्टेजवर गेलो. पहिला प्रश्न मला आला, मॅकडोनाल्ड आहे का कोल्हापूरमध्ये? दुसरा प्रश्न आला, तुमचं पाणी शुद्ध नाही आहे. तिसरा प्रश्न आला, CBSEची शाळा आहे का आमच्या मुलांसाठी? चौथा प्रश्न आला, एअरपोर्टला फ्लाईट तुमच्या नाही आहेत. कुणाल कुमार कमिशनर होते त्यावेळी, साल माझं बदलेल थोडंफार इकडं तिकडं. मग आम्ही सगळं ऐकलं. संध्याकाळी सगळा आमचा मूड गेला सगळ्यांचा, कारण की आम्ही जे सांगत होतो त्यांना की आम्ही तुम्हाला लायसन्स देऊ, आम्ही तुम्हाला 1 विंडो क्लिअरन्स देऊ, परवानग्या देऊ, हे राहिलंच बाजूला. चर्चा दुसरीकडंच ती गेली. मग आम्ही म्हटलं की ह्याला आता बॅकएंड केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरच हे लोक आपल्याकडे येतील. आता सुदैवानं विमानतळ झालेलं आहे, पाणी आपल्याकडं थेट पाईपलाईन, स्वच्छ पाणी आपल्याकडं आलेलं आहे. कनेक्टिव्हिटी आपली रस्त्याची आता होईल, म्हणजे पुणे कोल्हापूर रस्ता आता व्हायला लागला आहे, तो 1 वर्षभरात होईल. कोकणाला जोडणारे 2-3 रस्ते आता आपले चांगले होतात. वंदे भारत आता पुण्याला सुरू झालेलं आहे. तर तोपर्यंत काय झालं, या सगळ्या कंपन्यांनी बेंगलोर, हैदराबाद इथं स्वतःच्या जमिनी विकत घेतल्या 100-100 एक. मी हिरानंदांना भेटायला गेलो मंत्री असताना. त्यांचे डाटा सेंटर मोठे आहेत फार. तर म्हटलं तुम्ही कोल्हापूरला आहे, डाटा सेंटरला पाणी आणि वीज या 2 गोष्टी लागतात मॅक्झिमम, तर तुम्ही कोल्हापूरला आहे. माझ्या डोक्यात काय होतं, ते आले, त्यातनं लेबर हे जॉब क्रिएट होणार नाही, डाटा सेंटरमध्ये जॉब क्रिएट होत नाही. कारण हिरानंदानींचं सेंटर आल्यामुळं इंटरनॅशनल मॅपवर कोल्हापूर येईल की डाटा सेंटर इथं आहे. त्याचा परिणाम हळूहळू इकोसिस्टीम एक तयार व्हायला मला होईल असं होतं. ते म्हणले माझे 100 एकर मुंबईत आहे, मी कोल्हापूरला काय येऊ, माझी जागा. बरोबर आहे, ॲज ए बिझनेस म्हणून. तसं या सगळ्या कंपन्यांची लँड बँक त्यांची तिथंच प्रचंड असल्यामुळं ते बाहेर यायला तयार नाही. म्हणून इथं आता शेंडा पार्कला आपण 32 एकर जागा IT पार्कसाठी आरक्षित केली. टेमलाईवाडीजवळ 5 एकर जागा आहे, त्याच्यावर IT पार्क करावा असा आमचा प्रयत्न आहे. कारण अजून आम्ही टेंडर काढलेलं नाही, का तर कुणाचा तर रिस्पॉन्स मिळाला पाहिजे, मग यायला पाहिजे. मी आता दुसरा एक आयडिया दिली आहे, म्हणजे ही बिझनेस आयडिया आहे. ही बिझनेस आयडिया काय आहे की कोल्हापूरमध्ये आता 90 लाख स्क्वेअर फूटची बांधकामं चालू आहेत. किती? 90 लाख. आणि 2030 पर्यंत 1.5 कोटी स्क्वेअर फीटची बांधकामं होणार आहेत.
म्हणजे आता इथनं उजवीकडं पुढे गेला तिथं 10 लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम होणार आहे. इथनं पुढं कॉर्नरला गेला की नाही, काय नाव आहे स्कीमचं? हां, ITC 10 लाख स्क्वेअर फूट, 8 लाख स्क्वेअर फूट असेल मला वाटतं, 8 लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम होणार आहे तिथं. तर मी या बिल्डर लोकांना काय सांगायला लागले सगळ्यांना की तुम्ही एकत्र या. मगरपट्टा काय आहे? मगरपट्टा सतीश मगर नावाचे बिल्डर एकत्र आले, त्यांनीच IT पार्क डेव्हलप केला आणि त्यांनी भाड्यानं दिला. हां, आणि शेजारचे फ्लॅट्स त्यांचे खपले. तर मी आता इथल्या बिल्डरांच्या पाठीमागं काय लागलो आहे की तुम्ही हे IT पार्कमध्ये एक कंपनी तयार करा, तुम्ही तुमचे 1-1, 2-2 कोटी रुपये घाला, IT पार्कची बिल्डिंग बांधा आणि 10 रुपये भाडं स्क्वेअर फूट पुण्यात असेल तर तुम्ही 5 रुपये द्या, इथं तुमचा फ्लॅट खपेल. त्यात 2 फायदे होतील यात. IT कंपन्या येतील, कमी भाडं असल्यामुळं शेवटी कॉस्ट कटिंग हा प्रत्येकाचा विषय आहे. मुंबईत काय म्हणतात ते, आमचं इकोसिस्टीम सेम हेड ऑफिस आहे, आम्हाला तिथल्या तिथं कंट्रोल करणं शक्य, आम्ही कशाला कोल्हापूरला जाऊ. बेंगलोरवाला तोच म्हणतोय, मोठ्या कंपन्या तर ते येत नाही. आत्ता 8,000 लोक काम करतात आपल्या कोल्हापूरमध्ये IT सेक्टरमध्ये, म्हणजे 8,000 लोक. तर माझी कल्पना अशी, या सगळ्या बिल्डरना मी सांगतो की तुम्ही एकत्र येऊन एक कंपनी काढा, त्या कंपनीनं IT पार्क उभा करायचं आणि भाड्यानं द्यायचं आणि मी प्रयत्न करायचा. माझी जबाबदारी काय, मी 2 IT कंपन्या कुठनंही आणायच्या, माझे गुड ऑफिसेस वापरून मी आणायच्या. असं प्रत्येकानं जर वापरले तर मग इथं IT कंपन्या येऊ शकतात कोल्हापूर. आणि आता स्टेट गव्हर्नमेंटनं IT पॉलिसी काढली ज्यामध्ये या कोल्हापूरसारख्या शहरांना थोडे डिस्काउंट दिलेले आहेत. आता त्यात आपण प्रयत्न करतो आहे की या IT कंपनी कोल्हापूरमध्ये येतात का, हा आपला प्रयत्न चालू आहे. म्हणजे हे 2-3 विषयावर आम्ही काम करतो आहे, वेळ लागेल थोडा. दुसरं, ग्लोबल ग्रोथ सेंटर नावाची एक सेंट्रल गव्हर्नमेंटची कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टमध्ये माझा प्रयत्न चालू आहे की कोल्हापूर, सांगली आणि सातारा हा ट्रायंगल डेव्हलप करणे. कोल्हापूरमध्ये माझ्याकडे जागा नाही आहे. किर्लोस्कर छत्रपती संभाजीनगरला गेली, 300 एकर जागा पाहिजे होती त्यांना, नाही तर ते कोल्हापूरमध्ये येणार होते. आता त्यांच्यातलं एक हेड ऑफिस ते कोल्हापूरमध्ये करत आहेत, त्यातलं एक पार्टचं ऑफिस ते कोल्हापूरमध्ये करत आहेत. खरं कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, कारण की 300 एकर जागा तिथं मिळाली. तर मी आता एक मूव्ह काय करतो आहे, मी कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला जागा भरपूर आहे, सांगलीच्या जतच्या त्या बाजूला जागा भरपूर आहे. 3 जिल्ह्याची इकोसिस्टीम करता आली. एज्युकेशनसाठी कोल्हापूरला या तुम्ही, नोकरीसाठी साताऱ्याला जावा, सांगलीतल्या माणसांना कोल्हापूरला यायचं, कोल्हापुरातल्या माणसांना सांगलीला जावं. आणि हा ट्रँगल जर आपल्याला डेव्हलप करता आला तर मग मुंबई, पुणे, नाशिक जसा डेव्हलप झाला ट्रँगल, तसा एक 15-20 वर्षानंतर आपला हा ट्रँगल डेव्हलप होईल. खरं थोडं पॉलिटिकल विल लागेल, सगळ्यांचं मदत लागेल. आता मी सत्तेत नाही आहे, आयडिया माझी आहे, ती सत्तेतल्या लोकांना पटवून द्यावी लागेल आणि त्यांनी सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन ही इकोसिस्टीम तयार केली तर ते थोडं शक्य होईल की इथं रोजगार आपल्याला देणं शक्य होईल. सर, माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की आता सध्या कोल्हापूरमध्ये मी पाहते की जेट मशीनची कमतरता भासते आहे काही ठिकाणी, कारण की जेट मशीन आपल्याकडे 2च आहेत. तर सध्या नगरसेवकांना कॉल करून नगरसेवकांनी त्यांच्याशी बोलून सुद्धा जेट मशीन टायमिंगमध्ये येत नाही आहे तिथे. कित्येक दिवस झालं, आता आमच्या इथेच मी पाहते आहे 5-6 दिवस झालं नगरसेवक कॉल करून त्यांना यायसाठी बोलवत आहेत तिथे, तरी अजूनही तिथे आलेले नाही आहेत. तर आपल्याला तिथे काय म्हणजे वाढवता वगैरे असे मशीन्स वगैरे येतील का? नाही, आता काय रोटरीच्या वतीनं ती गिफ्ट दिलेत. मी पालकमंत्री असताना त्या पुराच्या वेळी रोटरी आणि ह्यांनी ते गिफ्ट आपल्या महापालिकेला दिलेले आहेत. आपण आता महापालिकेला सांगतो की एक विकतच तुम्ही परमनंट घेतलं पाहिजे मोठं, जे मशीन पुराच्या वेळी आम्ही न्यू बॉम्बेतून आणायचो, ते 10-12 कोटी रुपयेचं मशीन आहे जे ड्रेनेज वगैरे जेट मशीनना साफ करेल. तर हे बारक्या मशीनबद्दल तू मला वाटते सांगते, जे 2 मशीन आता आहेत ते रोटरी आणि आम्ही महापालिकेला डोनेट केलेले आहेत ते मशीन, ते वाढवले पाहिजेत थोडे. आता बघूया आपण त्याला बजेटरी तरतूद आहे का, मी जरा माहिती घेतो, कारण की मी हल्ली माहिती घेतलेली नाही त्याची. माझा प्रश्न असा आहे, जे आता सध्याच्या परिस्थितीचे भ्रष्टाचार गरिबांवर म्हणजे
जे पॉलिटिशियन्स असतात ते वोटिंग चालू असताना जे बोलतात ठीक आहे, ते वोट्स झाल्यानंतर जे बोलतात ते 85% तरी करतात, पण ते 15% का नाहीत? म्हणजे त्या गरिबांना ते फॅसिलिटी का प्रोव्हाइड होत नाहीत? नाही, काय होतंय इलेक्शनमध्ये बऱ्याचदा पुढं तुम्ही आल्यानंतर लोकांना आता माझ्यासारखं मी थोडं लोकांना समजावून सांगतो की बाबा हे होऊ शकत नाही, मला समजून घ्या तुम्ही. सगळेच तसं बोलू शकतात असं नाही. सगळ्यांना काय वाटतं की मला मत पाहिजे आणि मग त्यात तो फसतो, अडकतो. मग तुम्हाला मतदाराला नाही कसं म्हणायचं? मग शेजारी उभारणारच तिथलाच कार्यकर्ता साहेब आत्ता होय म्हणा की बघू नंतर, म्हणजे आणि मग त्यात जी आश्वासनं पूर्ण करता येतात कुठल्याही पॉलिटिकल, म्हणजे मी एक पक्ष म्हणत नाही, आता इथं मी पक्षीय चर्चा करत नाही, कुठल्याही पॉलिटिकल निवडणुकीला उभारल्यानंतर होय म्हणायचा प्रयत्न करतो, कारण की त्याला वोट पाहिजे असतं. त्यातलं तो मॅक्झिमम पूर्ण करायचा प्रयत्न करतो. खरं मग शेवटी काही असे क्रोनिक असतात की ते पूर्ण करूच शकत नाही. म्हणजे एखादं अतिक्रमण काढायचं आहे, ते पूर्ण होऊ शकत नाही, त्याची सुप्रीम कोर्टात केस असते, हायकोर्टात केस असते. मग लोक म्हणतात तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही का केला नाही, असं घडतं. तर आता काय की खरं बोलायला पण प्रॉब्लेम येतो. माणसं म्हणतात मग आत्ताच नाही म्हणला, मग उद्या निवडून आल्यावर काय करणार, असे दोन्ही बाजू त्याला असतात. त्यामुळे मॅक्झिमम लोक प्रयत्न करतात, म्हणजे कुठलाही पक्षाचा पॉलिटिशियन तो जे दिलेलं आहे, जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण करायचं. कारण त्यालासुद्धा काही अडचणी येतात. शब्द दिलेला असतो तो पूर्ण करू शकत नाही, खरं आहे. जे बाथरूम पाहिलं त्यामध्ये कोणताच म्हणजे फील्डचा उल्लेख नाही आहे म्हणते. त्यामुळे मी कितीतरी कॉलेजेसमध्ये पाहिलं आहे की तिथल्या मुलींना फी रिटर्न मिळाली आहे, पण अजूनही असंच बरेच कॉलेजेसना मिळालेली नाही. तुम्ही काय करा पाहिजे, स्पेसिफिक सांगितलं पाहिजे मला. आता BSc CS सांगितलं मला, BA ला पण बोलले होते, BA ला आहे तसं बरेचसेच असं फॅकल्टी आहेत की त्यांना फीस परत रिटर्न नाही मिळालेली. नाही खरं पहिल्यांदा त्यांना सांगितलं होतं आणि नाही मिळाले असं आहे. सांगितलं होतं आम्हाला पण नाही मिळालेले. मी जरा माहिती घेतो, कारण मला खरंच सांगतो, म्हणजे मी आता माझ्याकडे हा पहिल्यांदा विषय आला आहे, म्हणजे उगाच तुम्हाला खोटं बोलण्यात काय पॉईंट नाही. माझ्याकडे आलेला मी म्हणून म्हणलं GR काढून, मी पण वाचलं, त्यात कुठं कोर्सेस दिसत नाहीत, कारण GR मध्ये स्पेसिफिक असतं ह्या कोर्सला त्या कोर्सला असतं. तसं नाही आहे. मी अजून आता मागचे जे 2 GR आहेत त्याच्यावरती तू वाचलं असशील, 2 GR आहेत ते पण काढतो, म्हणजे त्यात कुठं कोर्सेस आहेत का बघतो. स्कॉलरशिपमध्ये जर तो फॉर्म भरायचा म्हटलं फी रिटर्नसाठी, तरी पण स्कॉलरशिप कोणतीच अवेलेबल EBC पण नाही तुम्हाला? नाही आहे. राजर्षी शाहूमध्ये भरून बघितलं आम्ही, पण नाही, बसतच नाही आमची डिग्री त्यामध्ये. कारण शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अंडरच आहे ना तुमचं? होय. मग नाही, ठीक आहे, मी बघतो. मला तुम्ही सांगितलं, मी एस्केलेट करतोय नक्की. सर, आता आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानण्यासाठी मला उभं केलं आहे. खरं तर पहिल्यांदा ज्या वेळेला मी हा विचार केला की कोणत्या तरी पॉलिटिशियनला भेटायचं आहे आपल्याला, आणि तुम्ही माझ्या लाईफमधले पहिले पॉलिटिशियन आहात ज्यांना मी एवढ्या जवळून भेटले. नाही तर त्या गर्दीतून कुठे अशी जागा पण नाही भेटणार आम्हाला कधी, कारण का एवढी गर्दी असते. आणि आज तुम्ही म्हणजे एक पॉलिटिशियन असं न वागता एकदम असं कम्फर्टेबल आम्हाला फील केलं, आणि इतकं छान आमच्याशी गप्पा मारल्या. आम्हाला कधी, म्हणजे मला तरी कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की ह्या गोष्टी होतील, आणि आम्ही ते सगळेजण असतो आणि तुम्ही आमच्याशी एवढं फ्रीली बोलाल की म्हणजे कोणताही अडथळा न ठेवता. त्यामुळे आम्ही आणि आमच्या कॉलेजच्या वतीनं आणि सर ज्यांनी आम्हाला खरं तर प्रोत्साहन दिलं की तुम्ही तिथं जा, सरांना विचारा हे क्वेश्चन जे आहेत, कारण का आमची एवढी म्हणजे आता बोलायला पण हे होतं की हिंमत नव्हती तुम्हाला येऊन एखादी गोष्ट विचारणं. आणि सरांचे पण खूप खूप आभार, आणि तुम्ही आम्हाला इतका तुमचा अनमोल वेळ दिलात आणि आमचे प्रश्न ऐकून घेतलेत आणि त्याच्यावर भरपूर बोललात, ह्याच्यासाठी थँक्यू सो मच. मला शिकायला मिळालं तुमच्याकडून. नवीन प्रश्न आता सोडवायला मला परत अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. नवीन तुम्ही एवढे प्रश्न सांगितले की आता ते सोडवायला मला काम करायला पाहिजे आता परत, की आता तुमच्या सगळ्यांचे. त्यामुळं चांगलं झालं इंटरॅक्शन. आणि काय असेल तर सजेस्ट करा. माझी 2 गोष्टी आहेत तुमच्याकडं, की हे ड्रग्सबद्दल तुम्ही वोकल राहिलं पाहिजे समाजात. लैंगिक अत्याचार कुठं होत असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही वोकल राहिलं पाहिजे. ह्या 2 गोष्टीवर तरी तुम्ही ॲज अ यूथ म्हणून
फर्म राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. मग बाकीचे प्रॉब्लेम्स हे येतात जातात, सोडवले जातात, होत जातात. तर या 2 विषयावर तरी तुम्ही फर्म तुमच्या जनरेशनला राहिल्या पाहिजे. आणि संध्याकाळी स्क्रीन टाईम बघणे. आज ट्रायल बघा, आज संध्याकाळी ट्रायल बघा आणि उद्या त्यातले 10 मिनटं कमी करायचे आणि कोर्सेरावर किंवा स्वयंवर किंवा कुठल्या तरी ऑनलाईन कोर्सेसवर AIचा फार परिणाम होणार आहे. चांगला वाईट दोन्ही होणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ॲडॅप्ट केलं पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला. सर आज आमचा स्क्रीन टाइम फक्त 15 मिनिटं असेल, कारण का तुम्हाला भेटण्याच्या एक्साइटमेंट मध्ये आम्ही स्क्रीन बघितलीच नाही. त्यामुळे पेशन्स लेवल वाढव, अटेन्शन स्पॅन वाढला पाहिजे. अटेन्शन स्पॅन कमी आहे. तुम्ही इंस्टाग्रामची रील ही किती सेकंडची आहे? 12 सेकंड वगैरे. हार्वर्डनं सर्वे केला आहे, तुमचा अटेन्शन स्पॅन 8 ते 12 सेकंडवर आलेला आहे. त्यामुळं बॅकएंडमध्ये ह्या कंपन्या रील एवढे बारके केले. तुम्ही आता रील पुढं केलं, तुम्ही मला 10 मिनिटांनी सांगायचं मागचा रील काय होता, मी तुम्हाला काय बक्षीस मागशीला ते देतो. 10 मिनिटांना करा. तुम्ही 20 रील्स असे वर करायचे आणि 10 मिनिटांनी मला सांगायचं पहिला रील वर केलेला कुठला होता, दुसरा कुठला होता, तिसरा कुठला होता, चौथा. मी मंचीला ते बक्षीस द्यायला तयार होतो. अटेन्शन स्पॅन आपला कमी झाला आहे, म्हणजे दोष तुमचा नाही आहे. अटेन्शन स्पॅन तुम्ही वाढवला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन वाढवलं पाहिजे. वर्गात सुद्धा आता 60 मिनटं बसणं म्हणजे अवघड झालं आहे. शिक्षक म्हणतात बसवूच शकत नाही विद्यार्थ्यांना आता 60 मिनटं. म्हणजे इकडं बघ तिकडं बघ सांगायला लागते शिक्षकांना. तर बघा तुम्ही ऑब्झर्व करा, सगळ्यांना नाव घेऊन विद्यार्थ्याला सांगायला लागते इकडं लक्ष दे. आता मारता येत नाही तुम्हाला. आम्ही मार खाल्ला आहे शिक्षकांचा, भरपूर मार खाल्ला आहे. आता कोण तुम्हाला मारू शकत नाही. पहिलं आईवडीलच येतात का हात लावला म्हणून विचारायला. त्यावेळी मार खाल्ला म्हणून घरी जायची सांगायची सोय नव्हती, आई आणि मारायची मार खाल्ला म्हणून. असं होतं आमच्या काळात. चला, विश यू ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना.